गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आपण पहिला टॉपिक बघणार आहे लो रिस्क बिल्डिंग परमिशन. लो रिस्क बिल्डिंग परमिशन कशी प्रोसेस करायची ती तुम्हाला आज दाखवणार आहे. सर्वांना माझा आवाज क्लिअर येत आहे ना? ओके. अगोदर तुम्हाला महाराष्ट्र साईटवर जायचं. आपल्या महाराष्ट्र साईटवरती गेल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं युजर नेम अँड पासवर्ड टाकायचं आहे. कॅप्चर टाकायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ULB नेमवर तुमचं ज्या ULB साठी तुम्हाला लो रिस्क बिल्डिंग परमिशन सबमिट करायचं त्या ULB नाव सर्च करायचं आहे. आता मी सपोज रत्नागिरी घेत आहे. कॉन्सेप्ट सबमिट. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर टिपिकल प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे. टिपिकल प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं. आपण तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचं असेल तर न्यू प्रोजेक्ट, ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल तुमचे प्रोजेक्ट लो रिस्क तर तुम्ही एडिट, इथं प्रोजेक्ट दिसेल तिथं तुम्ही एडिट करू शकता. न्यू प्रोजेक्ट. त्याच्यानंतर इथं टाईप ऑफ ULB कॅटेगरी बाय डिफॉल्ट येतो. म्हणजे जी कॅटेगरी तुम्ही ULB जेव्हा सर्च सिलेक्ट करता लॉग इनच्या वेळेस त्या ULB ची कॅटेगरी ते बाय डिफॉल्ट येतो आणि इथे ULB नेम बाय डिफॉल्ट येतो. त्याच्या नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिस मध्ये आज आपण लो रिस्क घेतात तर लो रिस्क सर्च करायचं आहे. लो रिस्क बिल्डिंग परमिशन. सर प्लीज रेकॉर्डिंग चालू करता काय? रेकॉर्डिंग मला पाहिजे होतं. रेकॉर्डिंग चालू करता काय? सर जी आपके सिस्टम में भी रिकॉर्डिंग कर सकते हो आप प्रेस करिए विंडोज अल्ट आणि जी. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट नेम टाकायचं आहे. आप विंडोज अल्ट आणि जी बटन प्रेस करिएगा. आपके डेस्क पे आपको लोकल डेस्क पे रिकॉर्डिंग शुरू हो जाएगी. त्याच्यानंतर साइट ॲड्रेस टाकायचं इथं तुमचं, जिथे तुमचा प्लॉट आहे तिथचं साइट ॲड्रेस टाकायचं इथं. त्याच्यानंतर अपलोड DPRP प्लॅन. इथं DPRP प्लॅन अपलोड करायचं आहे. त्याच्याबरोबर गुगल इमेज पण तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर, रेग्युलरायझेशन ऑथराइज, टाईप ऑफ डेव्हलपमेंट. तुमचं जे प्लॉट आहे टाईप ऑफ डेव्हलपमेंट काय तुमच्या प्लॉटनुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. LIG एक रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे की ग्रुप हाऊसिंग प्लॉट आहे की इंडिपेंडेंट प्लॉट आहे डिटॅच. जर इन्सेटिव्ह असेल तर येस करायचं, नसेल तर काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. टेक्निकल पर्सन तुमच्या जो असतो ती इथं डेट सिलेक्ट करायची तुम्हाला. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल. तुमचं प्रपोजल कोणत्या टाईपचं आहे? रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे की इंडस्ट्रियल आहे? आता मी घेते रेसिडेन्शियल. सर आपका वो दिख नहीं रहा है सर. सर हेलो सर. हाँ बोला. स्क्रीन शो नहीं कर रहा है सर. सर आपका इंटरनेट चेक कर लो. दिख रहा है सर स्क्रीन दिसते सर. नेट कनेक्टिव्हिटी चेक करा. ओके. त्याच्यानंतर एरिया नेम मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचा एरिया. त्याच्यानंतर लोकेशन. इथे कंजेस्टेड, गावठाण, कोर एरिया, नॉन कंजेस्टेड, TOD. नॉन कंजेस्टेड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट. याच्यामध्ये सँक्शन लेआउट, गुंठेवारी, कंपाऊंड स्ट्रक्चर, नॉन सँक्शन लेआउट, रॉ लँड, सिडको, MIDC टाईप ऑफ लेआउटचे आहे याच्यात प्रकार. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कन्स्ट्रक्शन टाईप दिलेलं आहे. हे लो रिस्क मध्ये टाकलेलं आहे. इथं बाकीचे आपण जे नॉर्मल बिल्डिंग पर्शनमध्ये हे ऑप्शन येत नाही. हे ऑप्शन आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये येतो. इथं लो रिस्क साठी इथं कन्स्ट्रक्शन टाईप सिलेक्ट करायचं आहे. इथं रेड कलर मध्ये स्टार दिलेलं आहे ते मेडिटेरियल सिलेक्ट करणं. तुमचं RCC आहे, गदर पक्का आहे त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे.
युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर तुमचं झोन सिलेक्ट करायचं. तुमचं जे आहे तुमच्या झोन इथं सिलेक्ट करायचं. मी जनरल रेसिडेन्शियल झोन घेतला आहे आणि एनी रेसिडेन्सी. आणि इथं तुम्हाला ठिकाण नंबर, जर सर्वे नंबर असेल तर सर्वे नंबर, ठिकाण नंबर असेल तर ठिकाण नंबर, गट नंबर असेल तर गट नंबर टाकायचा आहे. आणि सर्वे नंबर टाकता वेळेस स्पेशल कॅरेक्टर यूज नाही करायचं, फक्त नंबरिंग यूज करायचं. प्लॉट नंबर, सेक्टर नंबर असेल तर टाकू शकता, असेल तर काही आवश्यकता नाही आहे. विलेज नेम रत्नागिरी. त्याच्यानंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वेनुसार तुम्हाला तुमच्या साईडचा प्लॉट एरिया टाकायचा आहे. त्याच्यानंतर एरिया प्लॉट रिन्यू रेकॉर्डनुसार टाकायचं आहे. एरिया ऑफ प्लॉट CTS मॅपनुसार पण इथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तालुका नेम सिलेक्ट करायचा आहे. एज आणि इथं सर्वे नंबर. त्याच्यानंतर ॲप्लिकंट टाईप्समध्ये जे रो दिलेलं आहे त्याच्यानुसार ॲप्लिकंट तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर जे KYC करता ओनरची, त्या ओनरच्या KYC मध्ये जो आधार नंबर, आधारच्या नावानुसार इथं सर्च करायचं आहे. इंडिव्हिज्युअल जर तुम्ही KYC करता इंडिव्हिज्युअल घेतले असेल तर इंडिव्हिज्युअल, मल्टिपल घेतले असेल तर मल्टिपल घ्यायचं आहे. ॲप्लिकंट टाईप इज ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची माहिती प्रॉपर फिलअप झाली का चेक करून घ्यायचे आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला खाली ही जी माहिती आता आपण भरलेली आहे ती माहिती खाली तुम्हाला रो मध्ये दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर वेदर ॲप्लिकेशन ॲज पर प्रिव्हियस टेबल्स नंबर 7.1 हँगर FSI ऑब्युडिसवर त्याच्यानुसार घ्यायचं असेल तर येस करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल FSI TDR PN जे काही असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे, अदरवाईज नो करायचं. तर तुमच्या प्लॉटमधून DP रोड, RP रोड, एरिया ऑफ रोड वाइंडिंग जर गेले असेल येस करायचं आहे. DP RP रोड वाइंडिंग ओव्हर टू R30 येस करायचं. आणि तो जो एरिया टाकायचा त्याचा तुमच्या प्लॉटमधून जेवढा तो रोड वाइंडिंग एरिया गेला तो. त्याच्यानंतर बेसिक FSI, प्रीमियम FSI आणि TDR हे तुम्हाला ॲज पर UDC नुसार ते प्लॉट इनपुट टाकायचं इथं तुमचं बेसिक FSI. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर आर यू डुईंग इनिशिएशन ऑफ फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नो करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये बोलत आहे वेदर द लँड इज ऑलरेडी कन्व्हर्टेड इनटू नॉन ॲग्रिकल्चर पर्पज, तर नो करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर बिल्डिंग टाईप म्हणजे तुम्हाला बिल्डिंगची डिटेल्स फिलअप करायची. बिल्डिंग नेम टाकायचं आहे, जी काही तुमच्यानुसार फिल करायचं आहे. तर नंबर ऑफ फ्लोर, त्या जी बिल्डिंग आहे तुमची त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही किती फ्लोर घेत आहे. मी 2 फ्लोर घेतलेलं आहे. प्लिंथ एरिया टाकायचं इथं. ऑक्युपन्सी ऑफ यूज ग्रुपमध्ये रेसिडेन्शियल घ्यायचं. मी रेसिडेन्शियल घेतलेलं आहे. सब कॅटेगरीमध्ये नॉर्मल. इथं सर्व मल्टिपल सब कॅटेगरी दिलेलं आहे, तुमच्यानुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. नंबर ऑफ टेनमेंट टाकलं मी. त्याच्यानंतर आर यू टेकन फॉर स्ट्रीप मार्जिंग असेल तर येस करायचं, अदरवाईज नो.
फ्लोर नेम, ग्राउंड फ्लोर, त्याची ग्राउंड फ्लोरची हाईट टाका तुम्ही 3.10. जो ग्राउंड फ्लोर आहे ते यूज मध्ये रेसिडेन्शियल. जर आपण मिक्स जर घेतलं असतं इथं सर्व प्रकारचे यूज आले असते, रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल, सर्व. आपण रेसिडेन्शियल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा फ्लोर आपण ग्राउंड फ्लोर घेतला तर ग्राउंड फ्लोरवर चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं त्याला सिक्वेन्स द्यायची. नंतर फर्स्ट फ्लोर सेम इन्फॉर्मेशन फिलअप करायची. रेसिडेन्शियल सिक्वेन्स 2. आपल्याला लोरिक्समध्ये ना लोरिक्समध्ये G+2 अलाउड आहे. तर इथं जर आपण इथं 4 जर घेतलं आणि इथं आपण 4 जर फिलअप केलं ते घेणार नाही, कारण लो रिस्कला फक्त ग्राउंड फ्लोर G+2 अलाउड आहे. तर तुम्ही लो रिस्क जर बिल्डिंग परमिशन प्रोजेक्ट क्रिएट करता वेळेस तुम्हाला लो रिस्कसाठी 3 फ्लोरच घेऊ शकता. G+2 अदरवाईज Steel+3 असं तुम्ही घेऊ शकता. यात आपण माहिती भरलेली आहे बिल्डिंग डिटेल्स आणि सेव्ह करू आपण. युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. बिल्डिंग डिटेल्स प्रॉपरली फिलअप झालेली आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली शो होईल तुमची डिटेल्स जी भरलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग रेसिडेन्शियल मॅप टू लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. आणि याची प्रिंट पण घेऊ शकता. प्रिंटवर क्लिक करायचं आहे. प्रिंट केल्यानंतर जे आपण जेवढ्या टॅबमध्ये आपण जे फिलअप केले इन्फॉर्मेशन PDF मध्ये जनरेट होईल. हे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. जर तुम्हाला जर बॅकच्या टॅबला जर जायचं असेल, काही तुमची इन्फॉर्मेशन चुकीने फिलअप झाली, काही एडिट काही करायचं असेल तुम्ही प्रिव्हियस मध्ये जाऊ शकता. हॅलो सर, मला असं म्हणायचं होतं काय काही वेळेला ASR रेट जेव्हा आम्ही सिलेक्ट करतो ना, तर तो ASR रेट प्रोजेक्ट डिटेल मध्ये वेगळाच नंबर येतो. रेट सर्वे नंबर जो आहे ना, ASR रेट प्रमाणे आलेला सर्वे नंबर तो आम्ही सिलेक्ट केला असतो, त्याच्यापेक्षा वेगळाच नंबर दाखवतो प्रोजेक्ट डिटेल. नाही, रेट वेगळा येतो का सिटी सर्वे नंबर वेगळा येतो, कसा? हॅलो, बऱ्याच वेळा झाले असं आम्ही एडिट करून ते ऍडजस्ट करतो प्रोजेक्ट डिटेल मध्ये. पण बऱ्याच वेळा असं होतं की ASR रेटला जो आम्ही ASR रेट मध्ये जो सर्वे नंबर असतो, जुना नंबर आमचा काय असतो तो नंबर सर्वे नंबर तो सिलेक्ट करतो आम्ही, त्याच्यापेक्षा वेगळाच नंबर ह्याला दाखवता येते, प्रोजेक्ट डिटेल्स मध्ये दाखवतो. बऱ्याच वेळा प्रोजेक्ट डिटेल मध्ये वेगळा नंबर म्हणजे काय? सर्वे मध्ये वेगळा दाखवतो सर. आम्ही जो नंबर सिलेक्ट केला असतो की नाही ASR मध्ये सर्वे नंबर, त्याच्यापेक्षा वेगळाच नंबर दाखवतो वरती सर्वे. असं नाही होणार, कारण आपण लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट कडनंच आपल्याला आता पूर्ण सचिन सर, शुभम गुप्ता बोल रहा हूँ. मेरा टिकट है इसके रिगार्डिंग और रोहित मापन सर को मैंने वो बताया है. अरे प्रमोद सर का तो कंप्लीट होने दो शुभम जी. वही है सर. ये हम जो CTS सर्वे नंबर सिलेक्ट करते हैं या ASR नंबर सिलेक्ट करते हैं, प्रोजेक्ट का जो टैब आता है उसमें कोई और वैल्यू आती है. हाँ सर, आता माझ्या नहीं, चेंज हो गई कुछ और आ जाती है, कुछ चेंज हो गई कुछ दूसरी वैल्यू आती है. मैं टिकट ID मेंशन कर देता हूँ. ASR रेट जो है लैंड ऑन रिकॉर्ड डिपार्टमेंट के रेट का प्रॉब्लम नहीं सर, रेट सर्वे नंबर का प्रॉब्लम. रेट नहीं है सर. मान लीजिए सर्वे नंबर 40 से सिलेक्ट किया है तो वहाँ पे कोई 124 आ जाएगा, 57 आ जाएगा, 63 आ जाएगा. 401 येते माझ्या बरं, 401 आता. प्रॉपर सिलेक्ट करो आप, ऐसा तो नहीं हो अभी तो कोई ऐसा आप दो लोग जो बोल रहे हैं दूसरी बार लेआउट फाइनल की टिकट में लेआउट फाइनल का भी दिया है और बिल्डिंग परमिशन का भी दिया है. चलो देखते हैं. हेलो. हाँ सर. असं प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस आपण ASR मध्ये टाकतो ना, तो जो फाईल टिपिक लँड मधून आपण जनरेट करतो ना, त्यावेळेस जो PDF
जनरेट झालेली फाईल त्याच्यामध्ये नाही का वरती येतं ते राईट साइड बॉक्स आपला प्रोजेक्ट डिटेल्स त्याच्यामध्ये नंबर वेगळा शो होतो. हा सर बरोबर आहे हा बरोबर त्याच्यामध्ये नंबर वेगळा शो होतो. असा प्रॉब्लेम येतो. हा, हा. सर हे कंटिन्यू करू आपण हा तो संबंधित विषय होता म्हणून मी आता सांगितलं. हा सर हा सर हे कंटिन्यू करून घेऊ लास्टला आपण जे काही असेल ते बघू. त्याच्यानंतर फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर परत तुम्ही टीपीलाईन प्रोजेक्टवर जायचं आहे आणि जे आता आपण जे हे प्रोजेक्ट क्रिएट केलेलं आहे 3203 लो रिस्क बिल्डिंग परमिशन आणि इथं तुम्हाला ऑनलाईन फायनल सबमिट डन म्हणजे आपण ऑनलाईन महाराष्ट्र साईटवरून जे टीपीलाईन ऑनलाईन आहे त्याच्यावर आपण आपल्याकडून फायनल सबमिट झालेलं आहे डन. पण ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपलं जे टेस्टिंगचं पार्ट आहे टीपीलाईन मधून जेव्हा सबमिट करणार तेव्हा इथं डन होणार. तर याच्यानंतर जे ट्रेसिंग पार्ट आहे ना आशिष सर घेणार आहे. क्लोज कर. स्क्रीन दिख रहा है? हाँ. पीपी क्लाइंट से लॉगिन करना है. आवाज आ रही है? नहीं आ रही? आ रही है सर, आ रही है सर. ओके. अभी जो कोड जनरेट हुआ था वो यहाँ पे आया 3203 लो रिस्क बिल्डिंग परमिशन. टिपिकल लाइन से कोड को सिलेक्ट करके ओपन करना है. अभी मैं एक ड्राइंग दिखाता हूँ सर. ये मैंने 0 लेयर में मार्क किया हूँ. प्लॉट एरिया 140 ग्राउंड फ्लोर एंड फर्स्ट फ्लोर. तो यही हम ड्राइंग टिपिकल लाइन में ब्राउज करेंगे. लेफ्ट हैंड साइड से कोड जनरेट हुआ. यहाँ पे डबल क्लिक करके ऑटोकैड ओपन करना है. ऑटोकैड ओपन होने के बाद एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुल का मैसेज आएगा. तो उसे ओके करना है. के बाद जो हमने 0 लेयर में जो ड्राइंग ट्रेस किया था उसे मैं कॉपी करता हूँ. सेलेक्ट ऑल, कंट्रोल सी. देन जो हमने टिपिकल लाइन से ड्राइंग ओपन किया है वहां पे पेस्ट करना है. ओके. अभी हमको फर्स्ट प्लॉट मार्क करना है. तो टिपिकल लाइन में जाना है. प्लॉट बाउंड्री, मार्क प्लॉट बाउंड्री. सेलेक्ट ऑप्शन फॉर एरिया रेक्टेंगल. हम अभी प्लॉट ड्रॉ कर रहे हैं रेक्टेंगल से. ये एक प्लॉट ड्रॉ हो गया. जब प्लॉट ड्रॉ होता है तो एक ब्लॉक बन के आता है सर. फिर हेलो. यस सर. सर अभी जो आपने ड्राइंग कॉपी करके लाया है उधर से इधर इस साइड, हाँ. अभी ज्यादातर हम कैसे करते हैं कि उसमें ड्राइंग मतलब उसमें आटो का जो भी वर्जन है 21 लेके अलग से इंस्टॉल कर मतलब डाल सकते हैं, अलग से कॉपी करके भी यहाँ डाल मतलब पेस्ट कर सकते हैं. नहीं सर, वो आपके ऊपर. आप कॉपी भी करके डाल सकते हैं या ब्राउज करके डाल सकते हैं. एज पर योर मेथड सर. आप कैसे भी ब्राउज करके डालिए, कॉपी करके डालिए ऐसा. ओके सर, थैंक यू सर. ओके. अभी हमने एक प्लॉट मार्क किया. अभी इसके बाद इसका फ्रंट बैक साइड 1 साइड 2 मार्क करेंगे. बिल्डिंग में जाना है. टिपिकल लाइन
mark floor boundary. Plot अभी हम फ्रंट मार्क कर रहे हैं, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट इंटर. सेम प्लॉट बाउंड्री, क्रिएट प्लॉट साइट, क्रिएट प्लॉट rear boundary, select first point to last point. Same plot boundary, create plot side, left side. अभी लेफ्ट साइड मार्क हो गया, ये राइट साइड मार्क करना है. राइट साइड, सेलेक्ट प्लॉट फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, ये प्लॉट मार्क हो गया. ये फ्रंट, रेयर साइड, साइड 1, साइड 2. अभी हम रोड मार्क करेंगे. मार्क रोड, यहाँ पे ऑप्शन है रोड कैटेगरी, नेशनल हाईवे, स्टेट हाईवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड, सिटी रोड, विलेज रोड. तो अभी हम सिटी रोड लेते हैं 9 मीटर का. 9 मीटर ओके. फिर ऑप्शन आता है रोड फ्रंट में मार्क करना है, रेयर में, लेफ्ट साइड और राइट साइड. तो अब अभी के लिए हम फ्रंट में मार्क कर रहे हैं. फ्रंट, सेलेक्ट फ्रंट फर्स्ट टू लास्ट पॉइंट इंटर. ये 9 मीटर का रोड मार्क. अभी हमें ग्राउंड फ्लोर है, फर्स्ट फ्लोर मार्क करना है. बिल्डिंग में जाना है, मार्क बिल्डिंग बाउंड्री. जो हमने ऑनलाइन में नेम पुट किया है वो यहाँ पे शो करेगा. ओके. देन सिलेक्ट ऑप्शन फॉर क्रिएट एरिया, रेक्टेंगल ड्रॉ सिलेक्शन बाउंड्री. अभी हम रेक्टेंगल से जाते इंटर, सिलेक्ट बिल्डिंग बाउंड्री. ये बिल्डिंग बाउंड्री का लेयर एक मार्क हो गया ये. फिर हमें फ्लोर मार्क करना है. मार्क फ्लोर बाउंड्री, सेलेक्ट सेम प्रोसेस है. सेलेक्ट रेक्टेंगल, ग्राउंड फ्लोर, सेलेक्ट बिल्डिंग बाउंड्री. फिर मैसेज आता है कि ग्राउंड फ्लोर है या फर्स्ट फ्लोर है. तो ये ग्राउंड फ्लोर है तो हम ग्राउंड फ्लोर पे क्लिक करके ओके. ग्राउंड फ्लोर मार्क. सेम प्रोसेस सेकंड, फर्स्ट फ्लोर इंटर, सेम कमांड, रेक्टेंगल, सेलेक्ट फ्लोर बाउंड्री, फर्स्ट फ्लोर ओके. डन. बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर, ग्राउंड फ्लोर एंड फर्स्ट फ्लोर मार्क हमने कर लिया है. अभी हमें एफएसआई लाइन मार्क करना है. रेसिडेंशियल, टिपिक लाइन, फ्लोर, मार्क एफएसआई, रेसिडेंशियल. रेसिडेंशियल का प्रपोजल है तो हमें रेसिडेंशियल
सेलेक्ट करना है। सेलेक्ट ऑप्शन, आपका एग्जिस्टिंग है या प्रपोज है, वो हिसाब से आपको यहाँ पे 1 और 2 पुट करना है। तो अभी हम 1 पुट करते, इंटर। अभी हम ड्रॉ से मार्क कर देंगे क्योंकि हमारा जो FSI लाइन है थोड़ा सा क्रॉस में है, तो हम ड्रॉ से मार्क करते। ड्रॉ के लिए D, इंटर। फर्स्ट टू लास्ट पॉइंट, इंटर। रिक्वेस्ट क्लोज P लाइन। सर सॉरी टू ये TDR हाँ संदर्भात काय त्रास होणार होतं ना मीटिंग TDR संदर्भात कंडक्शन एक्झिस्टिंग सर, ये ट्रेसिंग होने दीजिए सर। हाँ, उसके बाद है क्या? ओके थैंक ये एक्चुअली मार्क नहीं हुआ है क्योंकि ये ब्लॉक नहीं बना, तो हम इसे बाहर निकालते 15 पे। हम ऐसे मार्क करते, जो FSI लाइन से बाहर निकालते हैं 15 पॉइंट पे, फिर यहाँ से सिलेक्ट करते मार्क रेसिडेंशियल, प्रपोज के लिए 1, B इंटर लेते ब्लॉक डायरेक्ट। ये हमारा एक रेसिडेंशियल ग्राउंड फ्लोर का मार्क हो गया ये। तो सेम लोकेशन पे पेस्ट। सर ये कमांड फिर से बता दीजिए जो भी आपने किया। हाँ 1 मिनट। हाँ, बट अभी सपोज क्या रहता है ना, अभी हमने D से मार्क किया ना सर, तो अभी मार्क नहीं हुआ ना वो, तो इजी मेथड है। आप इसे ना बाहर निकाल दीजिए। कि हमने इसको सिलेक्ट किया, M मूव इंटर, तो यहाँ पे आपको जिस पॉइंट पे देना है 12 पे बाहर आ गया। सेम प्रोसेस है सर, टिपिक लाइन फ्लोर, मार्क FSI, मार्क रेसिडेंस, सेम कमांड यूज करना है। खाली यहाँ पे जब आप आएंगे सिलेक्ट ऑप्शन में, तो वो आपको ब्रैकेट में पूछता है रेक्टेंगल ड्रॉ सिलेक्शन बाउंड्री। रेक्टेंगल मतलब आप एक रेक्टेंगल से मार्क कर सकते हैं। ड्रॉ मतलब अभी इसके पहले हमने पॉइंट टू पॉइंट मार्क किया, वो सिलेक्शन मतलब भी खाली हम उसको सेलेक्ट करके इंटर कर सकते हैं। और बाउंड्री मतलब कि अगर आपका एक ब्लॉक है तो इसमें खाली पिक पॉइंट करना है बस। बाउंड्री के लिए B इंटर, पिक पॉइंट किए, आपका एक ब्लॉक बनकर तैयार हो गया ये। ओके डन। ओके सर। फिर देन हमको स्टेयरकेस मार्क करना है। मार्क फ्लोर में जाना है, स्टेयरकेस, मार्क स्टेयरकेस। सेम प्रोसेस है, नॉर्मल स्टेयरकेस मार्क करना है या स्पीकर मार्क करना है, फायर ऑप्शन है, आपको सेलेक्ट करना है। यहाँ पे अब अभी के लिए हम 1 से जाते नॉर्मल स्टेयरकेस, सेम रेक्टेंगल। तो अभी ये जो पोर्शन है ये स्टेयरकेस है, तो अभी हम इसे स्टेयरकेस मार्क करेंगे। डन। अभी इसके बाद हम रेफरेंस पॉइंट मार्क करते हैं। रेफरेंस पॉइंट, तो रेफरेंस पॉइंट अभी हम स्टेयरकेस में मार्क करते, फर्स्ट एंड सेकंड। ओके, अभी ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर सेम है, तो इसे हम मार्क नहीं करेंगे। हम सिलेक्ट करेंगे FSI लाइन, देन स्टेयरकेस और रेफरेंस पॉइंट। ये सिलेक्ट करके कॉपी करना है, CO कॉपी इंटर, देन फर्स्ट पॉइंट टू सेम लोकेशन टू फर्स्ट फ्लोर लोकेशन सिलेक्ट करेंगे, सेम लोकेशन पे आपका ये आ जाएगा। अभी कारपेट मार्क करेंगे हम, मार्क फ्लोर,
mark carpet area. Mark carpet area, select building. Select building, then select floor. सेलेक्ट इनसाइड, सेलेक्ट बाउंड्री, फ्लोर बाउंड्री, फिर इसे सेलेक्ट करेंगे तो यहाँ पे कारपेट आपका आएगा। सपोज आपका मिक्स रहता है शॉप एंड ऑफिस, तो यहाँ पे दो नेम शो करता है। शॉप है तो शॉप, या फ्लैट लिया है तो फ्लैट। हमको सिलेक्ट करके यहाँ पे टेनामेंट नंबर पुट करना है आपको। कारपेट नेम ग्राउंड फ्लोर, ओके। सेम बाउंड्री, बी बाउंड्री, ये एक कारपेट मार्क हो गया, ये सिंगल ब्लॉक। सेम कमांड, इंटर, सेलेक्ट बिल्डिंग, फ्लोर बाउंड्री, सेम 2 से 1, फर्स्ट फ्लोर, ओके। बी बाउंड्री से जाएंगे हम, बी इंटर, ये हमने मार्क कर दिया है कारपेट। अभी मार्क करना है हमें नॉर्थ डायरेक्शन। मैं टाइप करता हूँ नॉर्थ, नॉर्थ डायरेक्शन, ये टाइप कर दिया हमने। फिर टेलीकॉम रूम मार्क करना है। टेलीकॉम रूम, साइज है 3x3.4, वॉल कैबिनेट, शैलो रूम, वॉल रूम एंड अदर साइज। तो अभी के लिए हम फर्स्ट सेलेक्ट करके जाते हैं, ओके। एंड टेलीकॉम रूम एफएसआई के अंदर मार्क करना है। तो अब अभी के लिए हम ग्राउंड फ्लोर पे दिखा देते हैं, काफी बड़ा हो गया ये, ठीक है। अदर रूम से जाते हैं हम, टेलीकॉम रूम, अदर साइज लेते, हम यहाँ पे मार्क करते छोटा सा टेलीकॉम रूम। अभी हमें मार्क करना है प्लिंथ, एफएसआई प्लिंथ। प्लिंथ के बहुत सारे टिकट आ रहे हैं, तो प्लिंथ हमें मार्क करना है। सेलेक्ट बिल्डिंग बाउंड्री, फिर मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोर। तो अभी के लिए हम इसको ऐसे मार्क करते हैं, प्लिंथ एरिया। आप इसके ऊपर भी मार्क कर सकते हो, जो आपका प्लिंथ एरिया है आप वहां पे मार्क कर सकते हो। अभी खाली हम दिखाने के लिए एक रेक्टेंगल दिखाए हैं आपको। कौन से डेड वॉल करेंगे, ये हमारा एफएसएल लाइन जो मार्क किए थे उसका कंसेप्ट डॉट आ गया है। ये सेलेक्ट प्लॉट में मूव करना है, सेक्शन व्यू, सेलेक्ट बिल्डिंग, इंटर पॉइंट, देन इंटर। अभी डाउन में सक्सेसफुल का मैसेज आएगा तो आपका सेक्शन व्यू डन। अभी हम जनरेट पे डालेंगे फाइल। हेलो सर। हाँ सर हेलो। सर क्या होता है, जैसे जैसे हम कभी ट्रेस करते हैं, जब रिपोर्ट निकालते हैं तो उसमें जैसे ये टेनेंट नंबर 1 डालते हैं तो फिर वो बाथरूम में मांगता है, किचन मांगता है। हाँ तो वो जो रिक्वायरमेंट है तो आपको मार्क करना रहेगा ना वो।
जैसा भी आपने ये जो लो रिस्क बनाया इसमें भी आपने मार्क नहीं किया, बाथरूम मार्क नहीं, उसमें मान लीजिए किचन मार्क नहीं है, तो जो रिपोर्ट जनरेट होगी उसमें दिखाएगा भी फिर वो। सर ऐसा है ना, बाथरूम मार्क करना है, वो किचन मार्क करना है, टॉयलेट मार्क करना है, यूरिनल मार्क करना है सर। लेयर देखेंगे तो बहुत सारे लेयर है सर। ओके और हाँ, क्योंकि अभी कैसा है, अभी ट्रेनिंग में जो बेसिक है ना, आपको बता रहे कि ये मार्क करिए आप। अभी मैं इसी में टॉयलेट मार्क कर दूंगा, फिर रूम्स मार्क कर दूंगा, हॉल मार्क कर दूंगा, तो ये ओके हाँ। जी सर। ओवरऑल लो रिस्क बिल्डिंग का ट्रेसिंग कैसा होता है वो आपको मैं बता रहा हूँ। अभी जैसा आप बोल रहे हो कि रूम मार्क करना है, एक रूम मार्क कर देता हूँ यहाँ पे, एक टॉयलेट दिखा देता हूँ, एक हॉल दिखा देता हूँ, यहाँ पे सेम यहाँ नहीं पे नहीं दिखा सर, देंगे मैं हम। इसलिए पूछा, सर मैंने इसलिए पूछ लिया क्योंकि क्या होता है कि रिपोर्ट हम्म। में जो निकालते हैं उधर रिपोर्ट जो उसमें भी वो रिक्वायरमेंट में फेल दिखाता है ना सर, इसलिए पूछ लिया मैंने आपसे। तर रिक्वायर्ड आहे तेवढे तुम्हाला मार्क करावेच लागतील. इथे फक्त आपण जवळपास 40 सेशन झाले, सगळे मार्क करून पण दाखवलेले आहेत. तर त्यांनी फक्त आता पुढची प्रोसेस दाखवायची आहे, त्यासाठी वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हे करून दिलं. मला भेटून दिले आता. अभी हमने फाइल जनरेट कर लिया है, नंबर ऑफ शीट। सर माझी एक शंका अशी होती, लो रिस्क मध्ये सर्टिफिकेट जनरेट होत नाही, प्लॅन मिळत नाही असं आम्हाला काहीतरी सांगत होते हो, ते खरं आहे का? यासाठी सर तुम्ही UDCPRचे अपेंडिक्स के वाचा, त्यात तुम्हाला प्रॉपर डिस्क्राईब केलेलं आहे लो रिस्कचे आणि मॉडरेट रिस्कचे काय क्रायटेरिया आहेत ते. ओके ओके। अभी हम फाइनल सबमिट पे पुट करते हैं, फाइनल सबमिट पे डाल दिए फाइल। हेलो सर, टिपिक लाइन का पैच का वर्जन क्या चल रहा है? 1347। ओके, थैंक यू। हॅलो हेलो सर, सीटची साईज A1 घेतली का? हाँ हाँ, यस यस। ओके ठीक आहे, थँक्यू। अभी ये फाइनल सबमिट हमने कर दिया है, पीडीएफ बन के तैयार हो गया है, ऑटोकैड क्लोज। अभी ऑनलाइन में दोनों तरफ डन डन करके आ जाएगा, फाइनल सबमिट करके। सर माझा एक प्रश्न होता सर। हाँ सर सर एक कंटिन्यू मी काय म्हणतो सर, प्रश्न म्हणजे सर स्टेअरकेस ऐका रिलेटेड ना. प्रश्न आहे सर, म्हणजे ड्रॉइंग रिलेटेड होता म्हणता विचारलं मी हा विचारा. सर. समजा आपल्या काय बिल्डिंग मध्ये सर आपण दोन ठिकाणी स्टेअरकेस प्रोव्हाइड करत असतो, तसं मॉडर्न इंटेरियर म्हणजे ह्याच्यामध्ये डिझाईन मध्ये एक स्टेअरकेस समजा ग्राउंड फ्लोअर पासून फर्स्ट फ्लोअर पर्यंत आणि दुसरी स्टेअरकेस फर्स्ट फ्लोअर पासून सेकंड फ्लोअर पर्यंत अशी असेल तर त्यावेळेला कसं ड्रॉ करणार? दोन्ही मार्क करावे लागतील सर तुम्हाला, आणि त्या दोघांची डिटेलिंग तुमची रिपोर्ट मध्ये येऊन जाईल. काय म्हटलं मॅडम, ऐकतो म्हणे दोन्ही स्टेअरकेस मार्क करावे लागतील आणि त्या दोघांचे डिटेल्स तुमच्या रिपोर्ट मध्ये येतील. ओके ओके ठीक आहे मॅडम. सागर काटके, माईक व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. मॅडम माझा एक प्रश्न होता मॅडम. मॅडम एक मिनिट, आधी सरांना पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून घेऊ दे, नंतर आमची सिनियर टीम पण ऍड होईल, त्यावेळी क्वेश्चन विचारून घ्या सर. ओके ओके चालेल चालेल मॅडम. आता ते आशिष सरांना ड्रॉइंग ट्रेसिंग करून आणि सबमिट. आता मी समोर जे आपले महासू साईटवर जाऊन तुम्हाला दाखवतो सध्या स्टेटस काय त्या पाहिजे.
परत तुम्हाला महावस्तूवर जायचं आहे, लॉग इन करायचं तुमचं ID. ULB सिलेक्ट करायचं आहे आणि टिपिकलाईन प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे. टिपिकलाईन प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर जे आता आपण जे प्रोजेक्ट क्रिएट करत आहे आपण, त्याच्यामध्ये जाऊन इथं स्टेटस चेक करायचं. ऑनलाईन फायनान्स सबमिट डन आणि ऑफलाईन फायनान्स सबमिट डन. म्हणजे ऑनलाईन म्हणजे जे आपण फ्रंट एंड जी इन्फॉर्मेशन भरतो ती पण डन झालेली आहे. त्याच्यानंतर आपण जे ऑफलाईन सॉफ्टवेअर आपल्या टिपिकलाईन मधून पण फायनान्स सबमिट झालेलं आहे प्रॉपरली, म्हणून इथं डन आलेलं आहे. जोपर्यंत इथं दोन्ही डन येत नाही तोपर्यंत आपण समोरची जी प्रोसेस डॉक्युमेंट वगैरे अटॅच करतो ना ती प्रोसेस होणार नाही. पहिले हे चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं रिक्स बेस्ड बिल्डिंग परमिशन ऑप्शन आहे, याच्यामध्ये जायचं आहे. सिलेक्ट बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करायचं आहे, फ्लोरी सिलेक्ट करायचं आहे. याच्या अगोदर तुम्हाला आपली सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. प्रपोजल कोडवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट. प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि तुमची DSC अप्लाय करायची आणि हे डाउनलोड करायचे. अपेंडिक्स K1 फॉर्म. बॅक जायचंय. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट स्टेप 2 मध्ये गेल्यानंतर अपेंडिक्स KJ फॉर्मवर सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. ओके. परत त्याच्यावर DSC अप्लाय कर प्रिंटवर क्लिक करायचं आहे. अप्लाय डिजिटल सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. हे पण डाउनलोड फॉर्म करून घ्यायचं आहे. बॅक जायचं आहे आणि इथं फायनल सबमिट करायचं आहे. ओके. म्हणजे आपलं टिपिकलाईन ऑनलाईन टिपिकलाईन ऑफलाईन सबमिट झाल्यानंतर सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ही प्रोसेस करायची आहे. ही लो रिस्क बिल्डिंग परमिशन इथं कंप्लीट स्टेटस आले. जोपर्यंत इथं कंप्लीट होणार नाही तोपर्यंत जे आपण क्रिएट प्रोजेक्टमध्ये जातो, नॉर्मली जे आपले बिल्डिंग परमिशन असतात ते क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये आपण सिलेक्ट करतो. जे लो रिस्कचे असतात त्याच्यासाठी एक रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन टॅब आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे. प्रपोजल टाईप बिल्डिंग परमिशन. सर माझा एक क्वेश्चन होता सर, नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये गेलो, लो रिस्क असला तरी जर नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये क्रिएट प्रपोजल केलं तर काही होते का? नाही सर, तिथं ऑप्शन दिसणार नाही लो रिस्क. इथे तुम्हाला इथं रिस्क बेस साठी एक टॅब दिलेला आहे. अच्छा. हां, त्याच्यामुळे तुम्ही बोललो क्रिएट जे प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामध्ये जे आपले नॉर्मली असतात डेव्हटिव्हिटीज जे बाकीचे तिथून करायचं आहे. आणि जे लो रिस्क साठी इथं रिस्क बेस बिल्डिंग परमिशन टॅब आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे. इथं सिलेक्ट बिल्डिंग परमिशन घ्यायची आणि इथं लो रिस्क घ्यायचं आहे आणि सिलेक्ट ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्या ओनरचं नाव येईल, ओनरचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट अटॅच करायचे. जर तुमचा लो रिस्क असेल आणि तुम्ही जर एक क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये चेक करत असाल तर तिथं शोज होणार नाही. ते तुम्हाला रिस्क बेस टॅब मध्ये जावं लागेल त्यासाठी. आणि इथं डिक्लेरेशनवर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. प्रपोजल फॉर लो रिस्क बिल्डिंग परमिशन हे सक्सेसफुली म्हणजे सबमिट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफायसाठी चेक करण्यासाठी एक परत इन्फॉर्मेशन ओपन होते, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन चेक करायचं आहे. आणि तुम्हाला जर अदर डॉक्युमेंट व्ह्यू करून बघायचं आहे, तुम्हाला जर वाटलं हे डॉक्युमेंट रॉंग अटॅच झालेलं आहे तर तुम्ही परत इथं अपलोड म्हणून करू शकता, अपलोड डॉक्युमेंट अटॅच करू शकता. अपलोडवर क्लिक करायचं आहे, चूज फाईल, डॉक्युमेंट अटॅच करायचे आणि अपलोड करायचे.
म्हणजे हे इथं परत अपडेट होऊन झालं. इथं पण तुम्ही डॉक्युमेंट मध्ये चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर इथं रिपोर्ट चेक करून घ्यायचं तुम्हाला. रिपोर्ट तुमची प्रॉपरली आहे का हे होतात का. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व ओके असेल तर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. प्रपोजल सबमिट सक्सेसफुली ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जी आपली पेमेंटची प्रोसेस असते प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये जाऊन आता लो रिस्कला हॅलो, लो रिस्कला स्क्रुटनी पेमेंट नसते, त्याच्यामुळे काही पेमेंट भरायची गरज नाही स्क्रुटनीची. आता ही आपली झाली लो रिस्क बिल्डिंग परमिशनची प्रोसेस. असं तुम्हाला लो रिस्कची बिल्डिंग परमिशन कसं क्रिएट करायचं, कसं ट्रेसिंग करायची आणि कसं थाना सबमिट करायचं ही प्रोसेस आशिष सर आणि मी सांगितलेली आहे. याच्यानंतर प्रोजेक्टचा मॅडम जे दुसरा टॉपिक आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेटचं प्रोसेस ते सांगणे. सर तुम्ही आता म्हटलं लोरिक्स साठी स्क्रुटनी फी नसते. लोरिक्स साठी तर स्क्रुटनी फी नसते. एकदा तुम्ही अपेंडिक्स के वाचून घ्या UDCPRचं, त्यात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके ओके ओके. आपला नेक्स्ट सेशन हॅलो हॅलो एक मिनिट. स्ट्रक्चर पण लागते. हॅलो हॅलो, हा बोला. हॅलो हा मॅडम, ओनर साईडनी आपण जेव्हा चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करतो ना, तर त्याच्यामध्ये आहे ना, आम्ही जेव्हा चेंज ऑफ टेक्निकल पर्सन केलं तर त्याच्यामध्ये कस्टमरचं जे ओनरचं जे अप्लिकेशन असते ना, ते अप्लिकेशन दिसून नाही राहिलंय. भलतं कोणाचं तरी दुसऱ्याच अप्लिकेशन युजरमध्ये दिसून राहिलंय. सर एक तिकीट लॉक करा, कारण ते चेक करावं लागेल तुमचा नक्की इश्यू काय आहे. त्यासोबत ओनरच्या डिटेल्स ज्या असतील त्या सबमिट करा आणि एक तिकीट लॉक करा विथ प्रपोजल डिटेल्स. अच्छा, युजर आयडी वरून करावं लागेल ते. हो मॅडम म्हणजे ओनरच्या युजर आयडी वरतून करावं लागेल नाही, की टेक्निकल पर्सनच्या. हॅलो, टेक्निकल पर्सनच्या लॉग इन मधून केलं तरी चालेल. अच्छा ठीक आहे मॅडम, चालेल. आपण आता नेक्स्ट टॉपिक घेऊ. आपल्या फुल ऑक्युपन्सी किंवा पार्ट ऑक्युपन्सी सर्व्हिस मध्ये थोडेसे अपडेट्स केलेले आहेत आणि त्या संदर्भात तिकीट येत आहेत. तर बऱ्याचदा अशा प्रकारचा इश्यू येतोय, अशी तिकीट येत आहेत फुल किंवा पार्ट ओसी सबमिट करताना. तर हा इश्यू नसून एक आपण BPMS सिस्टीमला अपडेट टाकलेला आहे. ड्रॉइंग PDF फाईल व्हर्जन शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1.5. तर त्यासाठी हा इश्यू आला तर काय प्रोसिजर करावी लागेल ते आता मी तुम्हाला सांगते. लॉग इन करून घेतल्यानंतर तुमच्या कुठच्या काउन्सिलला तुम्हाला ओसी साठी प्रपोजल टाकायचं आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचे. इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे पार्ट ओसी आणि फुल ओसी दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर आता फुल ओसी सिलेक्ट करते. फुल ओसी साठी जेवढी प्रपोजल तुमच्या लॉग इन वरून अपलोड झालेली जी आता फुल ओसी साठी पेंडिंग आहे किंवा पार्ट ओसी साठी पेंडिंग आहे ती प्रपोजल तुम्हाला पार्ट ओसी आणि फुल ओसी मध्ये इथे दिसून जाते.
ज्या प्रपोजलची तुम्हाला पार्ट फुल ओसी किंवा पार्ट ओसी अप्लाय करायची आहे तिथे ब्ल्यू कलरची प्रपोजल कोड दिसते त्यावर क्लिक करा. प्रपोजल कोडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बिल्डिंग नेम सिलेक्ट करायला येईल. नंतर कम्प्लिटेड ऑन इथे डेट येईल. तुमचा प्रोजेक्ट कधी कम्प्लीट झालाय पर तुम्ही इथे डेट सिलेक्ट करून डेट सिलेक्ट करून झाल्यानंतर सेव्ह म्हणा. आपण सेव्ह म्हटल्यावर इथे ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. ज्यावेळी सेव्ह म्हणा त्यानंतर इथे नेक्स्टचा ऑप्शन ऍक्टिव्हेट होईल, प्रिंटचा ऑप्शन ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तर या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही त्यावर ओनरची साईन करून तो अपलोड करायचा असतो आपला अपेंडिक्स जी एज पर UDCPR. त्यावर मॅन्युअली साईन केली तरी चालेल, DSC केली तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट आता तो इश्यू केव्हा येतो ज्यावेळी तुमच्या नॉर्मली तो इश्यू येणार नाही. ज्यावेळी तुमचा प्रोजेक्ट सँक्शन प्लॅन आणि आता जो OC प्लॅन आहे एजबिल प्लॅन त्यामध्ये जेव्हा व्हेरिएशन असतील त्यावेळी हा इश्यू तुम्हाला येईल. तर इथे 3 क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला. त्यापैकी दुसरा क्वेश्चन आहे व्हेरिएशन्स इफ एनी. आपल्या UDCPR प्रमाणे 5% आपले व्हेरिएशन. ट्रॅक्टर ना माईक ऑफ करा. ज्यांना बोलायचं नसेल त्यांनी माईक ऑफ करा. वैभव बांदेकर. ऑफिस मध्ये कोण बसून आहे? व्हेरिएशनचा इथे जो मेसेज येईल तिथे जर तुम्ही दिलं तर इथे एंटर पर्सेंटेज ऑफ व्हेरिएशन येईल आणि खाली दिलेलं आहे मॅक्सिमम 5% अलाउड. ड्रिल मार के फिर वैसे रॉड डालना है. ठीक आहे. माईक ऑफ करा. ज्यांना बोलायचं नसेल त्यांनी. 16चे सांगा म्हणा. चालेल 200चे पाठवलं. पाठवा ना. अरे 26 जरी घेतले 50 होते. त्याच्याकडे 47 होते आपले. वैभव 100 पाठवा. 100 पाठवलं 20-25. वैभव बांदेकर 25 ना. आता 100 पाठवा म्हणा. 100 पाठवा म्हणा. 100 आहे ना ते तर लिहिलं आहे. आज पाठवलं का हे? किती 32? ठीक आहे. 20चा रॉड नाही जाता वापस नेलं का मग ते 20चे तुकडे? ज्यावेळी इथे व्हेरिएशन असेल ते तुमचे इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज मध्ये तुम्हाला टाकावं लागेल. इथे दिलेलं आहे मॅक्सिमम 5% अलाउ. इफ द व्हेरिएशन इज मोर दॅन 5% देन टेक रिवाइज बिल्डिंग परमिशन ऍज पर UDCPR. ही आपण नोट इथे दिलेली आहे. आता माझं व्हेरिएशन असेल 2% तर इथे आपण त्याप्रमाणे टाकून घेऊया. त्यानंतर इथे अपलोड ड्रॉइंग शीट साईज. ड्रॉइंग शीट साईज आपली ऍज पर UDCPR येते इथे A0, A1, A2 किंवा A0 _200 त्याप्रमाणे सिलेक्ट करून घ्या. तर इथे एंटर आधार नंबर. इथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागतो. मेंडेटरी नाहीये. टाकायचं असल्यास तुम्ही टाकू शकता. तर हे तिन्ही क्वेश्चन सिलेक्ट करून झाल्यानंतर नेक्स्ट म्हणा. इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. त्यानंतर इथे अपलोड डॉक्युमेंटचं पेज ओपन होईल. जी आपण आता प्रोसिजर केली तर सिलेक्शन फाईलचं केलंय A0 मध्ये.
ती PDF व्हर्जन त्याचा इथे नोट दिलेली आहे आपण ड्रॉइंग रिपोर्ट मध्ये किंवा इथे तुमचा एच-बिल प्लॅन असू शकतो. Note, if your PDF version is greater than 1.5, then kindly convert the PDF to lower version from the below link and it should be less than or equal to the 1.5 version. आणि इथे लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यानंतर इथे कन्वर्ट आउटपुट फॉर्मॅट PDF ठेवा. तर इथे त्याची साईज तुम्हाला इथे 4.0 PDF 1.3 किंवा 5.0 PDF 1.4 ठेवावी लागेल. इथे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे सिलेक्ट फाईल टू कन्वर्ट, तुमची जी फाईल तुम्हाला कन्वर्ट करायची आहे लोअर व्हर्जन मध्ये ती इथे चूज फाईल करून तुमच्या डॉक्युमेंट मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. PDF अपलोड करा. त्यानंतर इथे आपण अपलोड लिमिट 50 MB पर फाईल दिलेली आहे आणि इथे अपलोड अँड कन्वर्ट म्हणा. कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो ओपन होईल आणि इथे PDF येईल. तर इथे फाईल वर क्लिक करा. इथे करू नका, फाईल वर क्लिक करा. फाईल वर क्लिक केल्यानंतर ती तुम्हाला फाईल ओपन होईल आणि डाउनलोड साठी अवेलेबल होईल. तर हे तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. ज्यावेळी तुम्हाला अशा टाईपचा एरर येईल त्यावेळी ती फाईल कशी कन्वर्ट करायची याची प्रोसिजर आता तुम्हाला सांगितली. त्यानंतर तुम्ही इथे डॉक्युमेंट लोड करत जावा आणि डॉक्युमेंट लोड करून तुमची प्रोसिजर पुढे फुलोसीची करून देऊ शकता. मॅडम, माझ्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट संदर्भात एक प्रश्न आहे. हा बोला ना. मॅडम, माझा असा प्रश्न आहे, बांधकाम परवाना मिळाल्यानंतर जेव्हा मालक मयत झाला असेल आणि मग त्यांचे वारस जेव्हा त्यांची मुलं वापर परवान्यासाठी ऍप्लिकेशन करतात तेव्हा त्यांच्या वडिलांनी जे बांधकाम परवाना घेतला असेल तर बांधकाम परवानामध्ये सुद्धा त्यांच्या वडिलांचं नाव असं डिलीट होऊन नव्या मालकाचं नाव जॉईंट होऊ शकतं का? हो, त्यासाठी तुम्हाला चेंज ऑफ ओनरची प्रोसिजर करावी लागेल. ती आपली मॅन्युअल दिलेलं आहे त्याचं चेंज ऑफ ओनरचं. आणि प्लस तुम्ही हा बोला. मॅडम, आम्हाला नाव चेंज नव्हतं करायचं, म्हणजे त्यांना काही नाव नाही चेंज करायचं. त्यांनी चेंज ऑफ ऑनर इन केस ऑफ डेथच प्रेस केलेलं होतं, तरी सुद्धा नावं कशी चेंज झाली, म्हणजे चेंज का होतात? चेंज ऑफ ओनर केल्यावर नाव मॅडम चेंजच होतील. तुम्हाला एक सर्टिफिकेट ऍडिशनल तिथे नगरपालिकेकडून किंवा तुमची काउन्सिल ULB असेल त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट दिलं जाईल. ती प्रोसिजर ऑनलाईन. मॅडम, आम्हाला नावं बदलायचीच नसेल, जर म्हणजे वापर परवाना जो आमच्या वडिलांनी घेतला असेल त्यामध्ये आम्हाला फेरफार करायचंच नसेल तर तरी कसं होईल? म्हणजे आणि आम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर मग कसं बदल होईल तिकडे? आम्हाला काही चेंज करायचं नाहीये. मॅडम, फुल ओसी साठी ओनरची साईन लागते आपल्याला अपेंडिक्स जी वर किंवा बाकीच्या डॉक्युमेंटवर, मग ते तुम्ही कशी कराल? अच्छा, म्हणून ते सगळं पार्टचं चेंज होतं का?
चेंज ऑफ जर तुम्हाला नाव चेंज करायचं नसेल तर साईनचा वगैरे आणि इश्यू होईल ना, मग तिथे त्यासाठी त्या गोष्टीला सोल्युशन म्हणून आपण चेंज ऑफ ओनरची प्रोसिजर दिलेली आहे. ही आपली एवढी सर्व्हिस होती, म्हणजे तसा इश्यू आला तर तिथून डॉक्युमेंट कन्वर्ट करून कसे घ्यायचे ती प्रोसिजर मी आता दाखवली. त्या प्रकारची तिकीट भरपूर येत होती म्हणून ही प्रोसिजर दाखवली. आजचा हॅलो मॅडम, ट्रेनिंग सेशन आजचं ट्रेनिंग सेशनचे पॉइंट जे होते आपले लो रिस्क बिल्डिंग परमिशन आणि अपडेट्स इन फुल ऑक्युपन्सी पब्लिक पार्ट ऑक्युपन्सी ते आता इथे झाले. आता कोणाचे डाऊट असतील तर आता तुम्ही विचारू शकता. प्राजक्ता मॅडम, काही का नाही बोला, बोलण्याचे क्वेश्चन विचारायचे अगोदर आधी तुमचं नाव आणि तुमचं लोकेशन सांगा. प्राजक्ता मॅडम, मॅडम माझा प्रश्न होता एक मॅडम. गौरी मॅडम, हा बोला, एकाने बोला आणि बोलण्या अगोदर नाव आणि तुमचं लोकेशन सांगा. हॅलो. हा बोला. हेलो. हाँ बोला. हेलो मैम, मैं गोंदिया से बात कर रहा हूँ. हेलो मैम, सोहन अंगूरे गोंदिया से बात कर रहा हूँ मैम. मैं ये पूछ रहा था मैम, जैसे कि हमारा जैसे हमने बिल्डिंग परमिशन ली है, बिल्डिंग परमिशन के कितने दिन बाद हम फुल ऑक्युपेंसी सर्टिफिकेट अप्लाई कर सकते हैं, ऐसा कुछ रूल है क्या? हाँ, तुमची बिल्डिंग परमिशन रिन्युअल तुम्हाला वर्षातून एकदा घ्यावं लागेल. असं तुम्ही 4 रिन्युअल घेऊ शकता. UDCPR हाँ बोला. मेरा क्वेश्चन ये है मैम, जैसे हमने बिल्डिंग परमिशन ले ली है, ठीक है, अब हमको उसमें फुल ऑक्युपेंसी सर्टिफिकेट लेना है. तो बिल्डिंग परमिशन लेने के कितने दिन बाद, या जैसे बिल्डिंग परमिशन ले लिया और बिल्डिंग कंप्लीशन भी हो गई, तो बिल्डिंग परमिशन मिलने के कितने दिन बाद हम ऑक्यूपेंसी के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑक्यूपेंसी के लिए ऐसा कुछ वैलिडेशन नहीं है, लेकिन आपको जो UDCPR का 2.8.2 का जो रेगुलेशन है कमेंसमेंट सर्टिफिकेट, कमेंसमेंट ऑफ वर्क का, वो एक बार चेक कीजिए. उसके हिसाब से आपको जाना पड़ेगा. मतलब आपको एक तो 1 साल में रिन्यूअल होता है परमिशन का, और ऐसा रिन्यूअल आप 4 साल तक ले सकते हैं. अब जब तक आपका काम स्टार्ट नहीं होता है तब तक. तो एक बार वो देखिए. मैम जैसे बिल्डिंग हमारी फिनिश हो गई, आपको मैंने बोला कि ओसी के लिए ऐसा कुछ वैलिडेशन नहीं रहती है, लेकिन आपको प्लेन और रिन्यूअल का 4 साल तक आप लेना कंपल्सरी रहता है रिन्यूअल. मैम जैसे अभी हमारे मैम, हेलो मैम, हेलो मैम, बोला. नाव आणि उसमें ये क्वेश्चन ये है कि जैसे जो बिल्डिंग परमिशन मिली उसका प्लिंथ इंटीमेशन करने के बाद, मतलब जैसे बिल्डिंग परमिशन रिवाइज हुई उसके बाद भी उसका एक बार प्लिंथ इंटीमेशन लेना पड़ेगा. सोहन जी, प्लिंथ इंटीमेशन तुम्हाला 1 वर्षाच्या आत. हाँ सचिन सर बोलो. हेलो, बात करो, 2 लोग मत बात करो, कोई समझ में नहीं आ रहा है कौन सा क्वेश्चन किस पर पूछ रहा है. एक करके बताइए. पहला क्वेश्चन स्टार्ट किया था रिगार्डिंग था. योगेश जी आप म्यूट करिए. योगेश जी आप म्यूट करिए. हाँ सर जी, बोलू 2 मिनिटं. 2 मिनिटं म्यूट करा तुम्ही. एक प्रश्न सुरू असताना आपण बोलू नका मध्ये. त्यांचं कंप्लीट होऊ द्या, मग तुम्ही बोला. ओके सर, थँक्यू. हेलो सर. हेलो मैम, बोलिए. हाँ बोलिए. हाँ मैम, सर मैं पूछ रहा था, जैसे मान लीजिए हमारी बिल्डिंग परमिशन हो गई, बिल्डिंग कंप्लीशन भी हो गया, तो क्या उसमें पर ईयर प्लिंथ इंटीमेशन, जैसे अभी उनको रिक्वायर्ड है, मतलब जो पार्टी क्लाइंट है उनको रिक्वायर्ड है फुल ऑक्यूपेंसी की, तो ऐसा कुछ रूल है या मैं पूछूं, जैसे मैम ने बोला कि वो UPDCR में पढ़ना है 2.8.2. हाँ बोलो सर. हेलो. तो उसमें टाइम लिमिट कुछ है क्या, मैं जानना चाह रहा था. सर एक बार रिपीट करो. सर जैसे क्या हुआ कि बिल्डिंग चालू थी हमारी, हमने परमिशन ले लिया, अब बिल्डिंग हमारी फिनिश हो गई, और बिल्डिंग का नक्शा वाला हमको कुछ दिन उसमें कुछ रिवाइज भी आया, तो रिवाइज को थोड़ा टाइम लगा, लेकिन तब तक हमारी बिल्डिंग फिनिश हो गई, बन गई, और परमिशन भी हमको मिल गई. तो मैं ये पूछना चाह रहा हूँ, अब हम फुल ऑक्यूपेंसी अप्लाई करने के लिए एप्लीकेबल हैं क्या, है ना? मतलब सर तो अगर आपने CC अगर लिया है तो 4 साल तक वैलिड होता है आपका, लेकिन 4 साल के अंदर आपको 1 साल के अंदर पहले कम से कम प्लिंथ दो, अगर स्टार्ट किया है तो. अच्छा, प्लिंथ देना पड़ेगा. अगर प्लिंथ भी नहीं दिया तो फिर आपको रिन्यूअल के लिए अप्लाई करना पड़ेगा.
वो बोला है सर, ना मेरा- सीसी वैलिड होता है, सीसी वैलिड होता है 1 ईयर के लिए, लेकिन एक्सटेंड कर सकते हैं 3 इयर्स उसको। इसका मतलब ये हुआ कि आपको इंटीमेशन देना है 1 साल के अंदर, नहीं दिया हो तो रिन्यूअल लेके प्लीन इंटीमेशन देके आप रिवाइज या पार्ट दोनों कर सकते हो। सर रिवाइज हम कर चुके हैं सर। हेलो सर, क्या हुआ कि नीचे पार्किंग का रिवाइज कर चुके तो प्लीन देके कार्ड ले लो, फिर हो जाएगा आपका 4 साल के अंदर हो अगर जाएगा आपकी ना? एक्टिविटी है तो वैलिड है। हाँ ओके सर, थैंक यू सर, थैंक यू मैम। हाँ हॅलो, माझं मी कुणाल बिचल बोलतोय. हॅलो सर हॅलो हॅलो सर, प्रश्न पूछना है सर. हाँ पूछो। पूछो। हेलो सर. हेलो आगे बोलो आगे बोलो, सुनाई दे रहा है हमें, बोलो आगे क्वेश्चन बोलिए, पूछो। आगे बोलिए। हाँ, मुझे एक क्वेश्चन पूछना था. बांधकाम जो परवाना है वो हमने ऑलरेडी लिया हुआ है, फिर हमारे जो पिता है वो एक्सपायर हो गए, फिर उनके हम उनके जो बच्चे हैं वो ऑक्युपेशन मॅडम मराठीत सर्टिफिकेट बोलू लेने शकता के तुम्ही, लेने की. मराठीत बोलू शकता मॅडम। थँक्यू सर. हॅलो हाँ, हॅलो मराठी सर, आमचे जे वडील होते ते त्यांनी बांधकाम परवाना घेतला, त्याच्यानंतर ते एक्सपायर झाले. त्यानंतर त्यांचे जे वारस आहेत ते ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी गेले, तर तेव्हा ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेताना जो माझ्या वडिलांनी जो बांधकाम परवाना घेतला होता ना, ते त्यांचे मालकच त्यांनी बदलले आणि नवीन मालक तिथे ऍड केले, जे ऑलरेडी ती परवाना घेऊन वर्ष झालं होतं सर. तर असं नाव असे डिलीट होऊ शकतात का? आता नाही, कसं राहतो माहित आहे का, अगर तुम्ही एक परमिशन घेतली असेल एका नावाने, बरोबर, ठीक आहे, हा तुम्ही सपोज तुमच्या बाबाच्या नावाची परमिशन झालेली आहे, आता तुम्हाला ते विकली गेलेली आहे किंवा तुमच्या नावाचं आहे, तर पहिले तुम्ही टायटल नाही, शीट जी आहे पीआर, हा काय झालंय, नाही सर, विकली काय नाहीये, वारसा हक्काने ती आमच्याकडे आलेली आता. हा मग तुम्ही ते अप्लाय करू शकता ना पॉवर ऑफ अटर्नी मधून. फक्त तुम्हाला एवढं आहे की जो तुमचा 7/12 जो आहे पीआर काय आहे ते चेंज करावं लागेल आणि तुम्ही परमिशन घेऊ नाही शकता सर. त्यावर. नाही सर, तुमच्या आम्हाला नावावर. ऑक्युपेशन सर्टिफिकेट भेटते, पण आम्हाला जे बाबांनी जी आमची परमिशन घेतलेली आहे जी त्यांच्या नावावर आहे ना, तर तिचं नाव आम्हाला चेंज करायचं नाही, ते बाबांचंच नाव आम्हाला त्या परवान्यावर ठेवायचंय, बांधकाम परवान्यावर. एक काम करा, तुमच्याकडे असेल तर मग चेंज ऑफ ओनरशिप करू शकता. ते बाबा एक्सपायर वारसाप्रमाणे. हॅलो सर, मी जरा बोलू का सर? आधी ते विचारते नाव चेंज करायच्या अगोदर त्यांना प्रूफ द्यायचे आहे. ओनर त्यांचे डेथ झाले आहे आणि तेच नाव ठेवून त्यांना ओसी घ्यायची आहे. तर या केस मध्ये जर अपेंडिक्स जी वर साईन कोण करणार जर ओनरची डेथ झाली असेल? वारसाप्रमाणे सर त्यांनी परत री-ऍप्लिकेशन केलं पाहिजे, त्यानंतर मग कंप्लिशनला ऍप्लिकेशन दिलं पाहिजे. मृत्यू दाखवून घेऊन पॉवर ऑफ अटर्नी घ्यायला पाहिजे या केस मध्ये. नोंद करून प्रॉपर्टी कार्डावर 7/12 वारसा नोंद करून घेऊन, हा नोंद घेऊन तुम्ही त्यांच्याच नावावर परमिशन घेऊन पॉवर ऑफ अटर्नी करायला पाहिजे. हा री-ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे. हा ऍप्लिकेशन द्यावं. हा सर, ठाण्यावरून बोलतो मी, योगेश निमसे. योगेश एक मिनिट. गौरी, तुम्हाला लक्षात आले काय करायचंय ते? हॅलो योगेशजी बोला, तुम्ही योगेशजी बोला. बोलू हा सर, रिवाइज सबमिशन घेतलंय, आता मला ओसी साठी टाकायचंय. तर त्याच्यामध्ये प्लीन इंटिमेशनचं एक नवीन लेअर आलाय, त्याच्यामध्ये मी आता प्लीनचा एरिया 113.47 आहे 67. तर त्याच्यामध्ये आता मी प्लीन इंटिमेशनच्या याच्यावर गेलो ना, तिथं माझं 0-0 दाखवतो. हा एक मिनिट सर, कसं आहे माहिती आहे का, 5 प्रिंटचा असं चेक केला आहे ना, त्याच्यामुळे तो एरर टाकतो. मी तुम्हाला तुमचा जो प्रिंट एरिया आहे ना तो ब्रॅकेट मध्ये अपडेट करून देतो. फक्त तुमच्या प्रपोजल कोड आणि एरिया तुम्ही द्या मला मेसेज मध्ये किंवा मेसेज मध्ये टाकतो तो, आणि तिकीट वगैरे मारायला लागेल. हा, ते अपडेट करावं लागेल. तिकीट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. मी तुम्हाला ना आता मेसेज मध्ये टाईप करून पाठवतो प्रपोजल कोड आणि अपडेट करून. ओके सर. हॅलो सर. हॅलो सर, मी विटा म्युनिसिपल काउन्सिल मधून बोलते. सर, माझं सुपरविजन सर्टिफिकेट वरती मी डिजिटल सिग्नेचर अप्लाय केली आहे,
अपेंडिक्स बी वरती, तरी पण जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करतोय तेव्हा परत ऑप्शन येते की डीएससी इज पेंडिंग. हा मॅडम, मी आता याचं डॉक्युमेंट पण आपण शेअर केलेलं आहे. दोन पॉईंट आहेत त्यामध्ये. एक, सपोज आपण जेव्हा बिल्डिंग परमिशन टाकतो, ठीक आहे, त्यामध्ये आपण एक सुपरवायझर पण ठेवू शकतो आणि स्ट्रक्चर इंजिनियर पण ठेवू शकतो आणि स्वतः पण. हे तिघ जण आहे स्टेक होल्डर, बरोबर. स्टेक होल्डर तिघ आहे. एक मी स्वतः जो परमिशन टाकतोय तो, सेकंड मी सुपरवायझर अपॉइंट करतो तो, थर्ड स्ट्रक्चर इंजिनियर. तुमचा अगर स्ट्रक्चर इंजिनियर 11 मीटरची जी बिल्डिंग आहे ते 11 मीटर आवश्यकता नाही आहे, ऍप्लिकेबल नाही, तो एक निघून गेला, मग त्याला तो लागणार. आता राहिले दोन, तुमचा आणि जो सुपरवायझर आहे, तुम्ही नेमला असेल तर. अगर तुम्ही स्वतः अगर नेमला असेल तर फक्त तुमचीच लागेल विचार आहे. अगर तुम्ही सुपरवायझर नेमला असेल तर त्याची पण तुम्हाला अप्लाय डिजिटल सिग्नेचर मध्ये ऑप्शन देऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मवर लावावं लागेल, तुमचे आणि सुपरवायझर कोणी नेमला नाही, इंजिनियर स्वतःच तिथं आहे. मग त्यामध्ये तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे स्वतःच. स्वतःच सुपरवायझरच्या तिथं मी स्वतःच सिलेक्शन केलेलं आहे. आवश्यकता नव्हती ना सिलेक्ट करायची, तिथे सिलेक्टचं ऑप्शन आहे, सिलेक्टच राहू द्यायचं, आवश्यकता नाही होती. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःच डीएससी लावा त्यामध्ये, म्हणजे तुमचे 2 डीएससी होऊन जाईल. यापुढे अगर तुम्ही परमिशन टाकणार ना तर सुपरवायझर सिलेक्ट करायचा नाहीये, ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. पण सर मी आता डीएससी अप्लाय केलेली आहे, फॉर्म ऑफ सुपरविजनला डीएससी अप्लाय. एक केले की 2 केलेलं? 2 डीएससी अप्लाय करायचे. ऍप्लिकेशन फॉर्मवर करायचं, 2 डीएससी अप्लाय करायचं. ऍप्लिकेशन फॉर्मवर झाली. येस सर. एक सेकंड सर, ऍप्लिकेशन फॉर्मवर मी केली, त्याच्यानंतर सेकंड स्टेप येतोय जो की फॉर्म ऑफ सुपरविजन, त्याच्यावरती पण मी केलेली आहे. स्टील ते प्रॉब्लेम येते की सुपरविजन डीएससी इज पेंडिंग. मॅडम तुम्हाला कळत नाही, 1 मिनिट मॅडम. तिथे जर सुपरवायझरची डीएससी तुम्हाला परत येत असेल ना तर तिथे तुमचं नाव सिलेक्ट करणं अवॉइड करा आणि पुढे जा. हॅलो मॅडम, तर फॉर्म भरलाय की नाही, फॉर्म त्यामध्ये काय फॉल्ट असणार, काय तर राहिला असणार आहे, तसं होते. असं बऱ्याच वेळा होतंय, फॉर्म भरताना काय तर राहिलं असेल ना, फॉर्म भरताना काय राहिलं असेल तर तसं होतंय. ते फॉर्म परत भरा तुम्ही, आणि फॉर्म परत भरल्यानंतर परत होईल ते क्लिअर. माझं पण बऱ्याच वेळा असं झालंय, फॉर्म मध्ये काय तर राहिलेलं असतं भरायचं, त्यामुळे तसं होतंय ते. ओके, ठीक आहे, चेक करते मी. सर मी नागपूरवरून बोलतो. माझा एक क्वेश्चन आहे सर, आपला जर प्रपोजल आहे तो लो रिस्क मध्ये येते, पण आपण ते नॉर्मल बिल्डिंग परमिशन म्हणजे बिल्डिंग परमिशन करून ट्रेस केलं, सगळं सबमिट केलं, तर त्याच्यात काही परमिशन मध्ये प्रॉब्लेम येईल का? नाही, तुम्ही अगर लो रिस्कच्या अंडर हेड मध्ये अगर सर्व्हिस मध्ये सबमिट केलं तरी तुमचा प्लॉट एरिया 150च्या अंदर असेल तर नॉर्मल बिल्डिंग परमिशन साठी जाणार तुमचं. म्हणजे लो रिस्कच आहे, म्हणजे 150च्या खालतीच आहे प्रपोजल, आणि मी लो रिस्क नाही केलाय, मी नॉर्मल वाला केलाय, म्हणजे नॉर्मल मध्ये जाणार. नॉर्मलची जे प्रोसिजर अप्लाय होईल ते होईल. अच्छा, ओके, थँक्यू. नमस्कार, मी सांगलीहून बोलतोय, सुदर्शन पाटील. आपण जे आता लो रिस्क मध्ये बिल्डिंग परमिशन बघितली, जे आपण सबमिट केल्यानंतर मग ते अथॉरिटीकडे फक्त डेव्हलपमेंट चार्जेस साठी जाणार का ते साइट व्हिजिट आणि स्क्रुटनी पण होणार? डेव्हलपमेंट साठी जातो, फक्त ते टायटलशिप साठी, पीआर कार्ड आणि 7/12 चेक करायसाठी जातो आणि खरेदी चेक करायसाठी, बाकी काहीसाठी पेमेंट वगैरे सिस्टीम जनरेटर का ऑथॉरिटी त्यामध्ये काहीच करत नाही. पण ते अथॉरिटीच्या लॉग इनला जाणार ना प्रपोजल? ऑथॉरिटीच्या लॉग इनला स्क्रुटिनी नाही होणार, फक्त ओनर ऑफ टायटलशिप चेक होणार. फरक आहे, स्क्रुटिनी वेगळी आहे आणि डॉक्युमेंट आणि हे सगळं चेक करणं वेगळं. फक्त टायटलशिप साठी जाणार. फॉर एक्झाम्पल दोन आपण त्याच्यामध्ये चेक करायसाठी त्यांना दिलेला आहे. पहिला एक की तुम्ही जे लो रिस्क परमिशन दिलेली आहे तुमच्या नावाची आहे की नाही आहे, किंवा दुसराच व्यक्ती तुमचा प्लॉट घेत आहे. सेकंड की तुम्ही जो आयडीआर रेट कमी रेटचा घेतला आहे की मोठ्या रेटचा घेतला ते चेक करतात, बाकी काही चेक करत नाही. हॅलो, हा सर, प्रपोजल कोड आणि माझं मी मेसेज मध्ये टाकलंय. एकदा जरा बघून घ्या ना, माझं प्लेन इंटिमेशनला ते 00 दाखवत आहे. चालेल सर, चेक करतो. कर्जत नगर परिषद कर्जत ना. क्लीन एरिया किती टाकला? प्रपोजल कोड आहे
प्रपोजल प्लॉट आणि एरियामध्ये 113.67 आहे, त्याच्यामध्ये 0-0 पकडतंय. मला ओसी साठी अप्लिकेशन करायचंय. प्रोपोजलला 11367 टाकलाय बरोबर. याचा प्रोपोजल कोड किती आहे? प्रपोजल कोड माझा एक मिनिट जरा टाकलाय का टाकायचा आहे? हा टाकलाय त्याच्यात बघा ना प्रोपोजल CC. चालेल आलं सर. बघा हा टाकलाय. CCRE 60693. ठीक आहे सर, थोड्या वेळाने चेक करा, मी सांगतो होऊन जाईल. हा रिवाइज परमिशन आहे सर. ओके सर. चालेल. सर मी कुणाल मित्र बोलतोय गोंदियावरून. हॅलो. हा सर माझे पण ते सेम प्लिंट एरियाला प्रॉब्लेम आहे आणि मी पण मला अपडेट करून देतो. सर नाव आणि तुमचं लोकेशन विचारून. कुणाल मित्र गोंदियावरून. मी प्रपोजल कोड आणि प्लिंट एरिया पण मेसेज मध्ये टाकून दिला आहे. हा चालेल, अपडेट करून देतो. अजून कोणता आहे, कोणाचा आहे? हॅलो सर, मी नागपूरवरून बोलत आहे. सर मला ट्रेसिंग मध्ये एक एरर येतात सर, PBRचा. ट्रेसिंग मध्ये PBR एरर येते. PBR म्हणजे प्रॉब्लेम नाही, ऍक्च्युअल मध्ये काय इश्यू आहे तो चेक करावा लागेल. सर कंटिन्युअसली एकच एरर येत आहे, बाकी कोणता एरर नाही आहे. PBR एरर बॅड आर्ग्युमेंट म्हणून येत आहे सर वारंवार. नाही, एक काम करा, तुमचं चेक करू द्या आम्हाला. प्रपोजल मध्ये काय मार्क केलेलं आहे किंवा ऑनलाईन मध्ये काय इनपुट दिलेलं आहे, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते त्यामध्ये कळेल. हॅलो. तुम्ही एक काम करा ना, सर काय करावं लागणार सर मग आता? तुम्ही एक काम करा, तिकीट नंबर टाकला, तिकीट लॉक केला असेल, तिकीट नंबर देऊन द्या, आम्ही कॉल करतो. हॅलो. ठीक आहे सर. हॅलो. स्ट्रक्चर लागेल का प्रॉब्लेम येतोय लोरिक साठी? हॅलो का स्ट्रक्चर लागेल का लोरिक साठी? स्ट्रक्चर ड्रॉइंग नाही, जे नॉर्मल ड्रॉइंग आहे ते तर लागणारच ना, ज्याच्यावर तुम्ही साइन करणार. हा ते तर लागेल सर. स्ट्रक्चर ड्रॉइंग पण लागतात म्हटलं, लो रिस्क मध्ये लागेल का असं म्हटलं. स्ट्रक्चर ड्रॉइंग स्ट्रक्चर आपलं सेक्शन इलिव्हेशन आणि नॉर्मल जे करतो आपण इंटरनल तेवढंच. ओके ठीक आहे सर, थँक्यू. सर सांगलीतून दिनेश बोलतोय. हा सर, आपल्याला फाईल ऑलरेडी आपण सबमिट केली होती आणि फाईल आपले प्रपोजल रिअसाइन झाले होते. त्याच्यातलं आपल्याला सर WC चं एरर यायला लागलं रिपोर्ट मध्ये. WC म्हणजे रिक्वायरमेंट सर आता ते WC सर आता प्रपोजलला नवीन ते विचारा लागले सर, प्रपोजलला 89. पूर्वी आपण फाईल सबमिट केली होती, त्याला काही एरर आले नव्हते सर स्टेटसला. हा सर. आता रिटर्न आपण फाईल सबमिशन करायला लागलोय. मला एक सांगा, तुमचं जे सॅनिटेशनचं जे रिक्वायरमेंट आलं आहे, चॅप्टर नंबर 12 नुसार प्रॉपर आलाय की नाही? तुम्ही जे काही लोड वगैरे दिलेला आहे? नाही सर, ऑलरेडी सर आपण फाईल सबमिशन केलंच होतं ना सर. ते प्रपोजल रिअसाइन झाल्यावरती सर रिपोर्ट जनरेट करताना सर तो एरर यायला लागलाय. तुम्ही प्रमाणे सर 15च्या अगेन्स्ट एक द्यायला लागतोय ना सर WC, त्या हिशोबाने आपण त्या प्रोपोर्शन दिलेला आहे सर. नाही, काम झाल्यावरती सर हे एरर आहे. कोड आहे ना, स्क्रुटिनी प्रपोजल कोड आणि स्क्रुटिनी रिपोर्ट मला चेक करू द्या. ऍज पर रिक्वायरमेंट येत आहे की ऍडिशनल होत आहे ते चेक करावं लागेल. पहिले जे होतं ते पहिले ओके होतं की आताच दोन्ही क्लिअर करावं लागेल ना, कारण की अपडेट येत राहतात. अपडेटमुळे तो येणारच, चेंज होतच राहतं ना. हो सर, पण तो ओव्हरऑल बिल्डिंगला सर 89 मागायला लागलं सर WC. नाही, आता तुम्ही एज्युकेशन बिल्डिंगला आहे, एज्युकेशनल बिल्डिंगला आहे ना. हो सर, 15 सर 15च्या मागे एक आहे ना सर. हा ना, तेच सर चेक करावं लागेल. जेव्हा आपण इनपुट बिल्डिंगचा डिटेल्स हे करतो ना, तर त्यामध्ये टाइप ऑफ कॅटेगरी मध्ये काय तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि कशावर घेतलेलं आहे ते चेक करावं लागेल ना. काउंट मध्ये कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे एक सिलेक्शन आहे तो सगळं तोच ठेवलेला आहे, फक्त काय परत त्यांनी रिअसाइन झाल्यावरती सर एरर यायला लागले ना सर. ओके ठीक आहे सर. मला कारण की पहिला प्रपोजलला सर जर रिक्वायरमेंट असेल तर आम्ही चेंज केलं त्यावेळी. प्रपोजल कोड रिअसाइन झाल्यावरती सर रिपोर्टला एरर यायला लागले ना सर. प्रपोजल मला कोड द्या, रिपोर्ट द्या, मी चेक करतो. पहिले काय येत होतं आणि आता. हो सर, दोन्ही मी तिकीट टाकलेलं आहे सर. नंबर देऊन द्या सॅनिटेशनचा. कोणाचा सर नंबर? तिकीट नंबर देऊन द्या ना. 72543 सर.
दोन्ही रिपोर्ट सर सेंड केलेला आहे. अटॅच केलाय ना त्याला? हो सर, दोन्ही PDF अटॅच केलेला आहे सर. 7254 ओके सर. लोकेशन? हेलो आरिफ सर. सांगली. हाँ सांगली. शिवम गुप्ता बोल रहा हूँ. हाँ हाँ सर एक टिकट का लेआउट के रिगार्डिंग 67442. हाँ इंटरनल रोड के एरिया के करेक्शंस के लिए तो अजय कुलकर्णी सर का उस पर रिप्लाई है कि एज पर यूडी मीटिंग रोड में जो भी कम रहेगा वो कंसिडर हुआ जाएगा. बट सर अभी बात ऐसा है कि ऑल ओवर महाराष्ट्र अभी जो डिमार्केशन या मेजरमेंट शीट है वो 2 वर्जन पे दे रहे हैं. तो उसके अंदर जो रोड के कैलकुलेशन है वो ऐसे मतलब जो हम ट्रेस करते हैं या जो ब्लॉक के होते हैं वो वैसे नहीं ले रहे हैं. उनका कहना है कि आपका जो भी नेट एरिया माइनस ओपन स्पेस काम करो ना, माइनस जो भी बताओ तुम्हारा जो प्लॉटेबल एरिया है, ठीक है जी, प्लॉटेबल एरिया है, आफ्टर डिडक्शन जो है अपना डिडक्शन क्या क्या है, एम्यूनिटी निकल गया और नेट अपना ओपन स्पेस निकल गया, जो भी है ये निकलने के बाद आपका प्लॉटेबल एरिया और रोड जो मार्क किया वो एग्जैक्ट मैच हो रहा है क्या ड्राइंग से, वो बताइए. नहीं सर वो नहीं आ रहा है, आपके रिपोर्ट के हिसाब से नहीं आ रहा है. उसमें 25 स्क्वायर मीटर एमएसीबी एक्स्ट्रा डिडक्ट होता है. अगर अलग ही मार्क करता हूँ तो अलग ही जाता है. आपने लास्ट टाइम में आपने डिस्कस किया है कि जो भी तुम्हारा एमएसीबी है वो सेपरेट दिख जाएगा तुम, अगर तुम ले रहे हो प्लॉट के अंदर ले रहे हो या प्लॉट के बाहर, ठीक है जी, उसके हिसाब से कैलकुलेट होगा बराबर. सेपरेट दिखाएंगे. 25 स्क्वायर मीटर का फर्क छोड़ के मुझे बताओ कि रोड में क्या इशू है एग्जैक्ट. रोड में सर जो एमएसीबी का क्लियर किया है, ग्रे वाटर का क्लियर किया है कि वो अलग से आएगा, उसका एरिया स्टेटमेंट में अलग से आएगा जी. वो निकलने के बाद क्या एरर आ रहा है मुझे बताओ. ये जो अभी टिकट जो रेस किया है उसके अंदर एक बस 1 पीस एनए है और उसके अंदर पर्टिकुलर एक रोड ही मार्क किया था जो नियर बाय 71-72 स्क्वायर मीटर के आसपास था, और जो जनरेटेड वैल्यू है उसके अंदर वो और कम पकड़ रहा है. और जब हमने डिमार्केशन के लिए अप्लाई किया तो आप एक ही करो, जो एमएसीबी और जो अपना एमएसीबी है ना उसको एज अ प्लॉट कंसीडर करके चलो, ठीक है, एज अ प्लॉट कंसीडर करके चलो, तब तुम्हारा रोड एरिया, प्लॉटेबल एरिया और एमएसीबी एरिया जो आएगा वो मैच कर दो ड्राइंग में. फिर भी सर क्या फिर आता भी है मुझे बताओ. ठीक है ना सर, वो एक चीज हो गई. अब मान लीजिए अपन जो एरिया शेड्यूल, ठीक है, एरिया शेड्यूल के अंदर अपन जो कर रहे हैं, तो एरिया शेड्यूल के अंदर क्या होता है, आप मिनिमम एरिया पकड़ते हो, उसमें से डिडक्शन लेके बैलेंस एरिया निकालते हो, बैलेंस एरिया के अकॉर्डिंग पब्लिक एमिनिटी आती है. हाँ उसमें भी एक पॉइंट है, तुमको जो तुम्हारा डिमार्केशन है, मतलब डिमार्केशन तुमने जो फिजिकली जो मेजर किया है और टाइटल शिप में से जो एरिया ले रहे हो वो सब मैच होना चाहिए, ठीक है, उससे ज्यादा नहीं होना चाहिए. सर मे बी अगर कहीं पे अगर बड़ी लैंड है तो 4-5 स्क्वायर मीटर ज्यादा हो भी सकता है, तो मिनिमम जो भी पकड़ेगा होगा भी नहीं. अभी 3 डिजिट भी किया है, होना भी नहीं चाहिए. अब सब एक्यूरेट में मतलब ज्यादा फर्क नहीं होना चाहिए, कम होना चाहिए. तुम्हारा टाइम तुम्हारा जो लैंड फिजिकल सर्वे का जो लैंड है जो मार्क किया है ड्राइंग पे, वो हमेशा टाइटल शिप से कम होना चाहिए या इक्वल होना चाहिए, ज्यादा नहीं होगा. अगर ज्यादा होगा तो फर्क आएगा. आप ठीक है ना सर, पर अगर कम रहेगा तो आप उसमें कम ही पकड़ोगे ना. मान लीजिए 2 स्क्वायर मीटर कम पकड़ा, हाँ 2-3 स्क्वायर मीटर कम रहा तो आप वही पकड़ोगे जो मिनिमम है. इंटरनल रोड में फर्क आएगा, बाकी प्लॉटेबल वही कह रहा हूँ सर, एरिया में फर्क नहीं आएगा. तो मैं उसी में मेरा सॉल्यूशन कहना है कि जो भी मिनिमम है, मिनिमम में से जो भी ओपन स्पेस डिडक्शन गया बैलेंस एरिया है, बैलेंस एरिया में से एमिनिटी माइनस हुआ नेट प्लॉट एरिया. अभी नेट प्लॉट एरिया के हिसाब से आप ओपन स्पेस रिक्वायरमेंट डाल रहे हो, हाँ बराबर, तो नेट प्लॉट एरिया माइनस ओपन स्पेस प्रोवाइडेड. तो रोड का कैलकुलेशन ऐसा कर दीजिए, नेट प्लॉट एरिया माइनस ओपन स्पेस प्रोवाइडेड माइनस प्लॉटेबल इक्वल्स टू रोड. अभी मैं बोल दिया ना, एमएसीबी जो डिडक्ट एमएसीबी ग्रे वाटर जो भी आएगा वो एज अ प्लॉट कंसीडर होगा. प्लॉट कंसीडर होगा तो जो जितना रोड है वही आएगा तुम्हारा, दूसरा कुछ आएगा. जो भी 10-15 5-10 स्क्वायर मीटर का जो भी फर्क आ रहा है, तो उसमें मैं कह रहा हूँ कि आप इंटरनल रोड इक्वल्स टू, मतलब इंटरनल रोड इक्वल्स टू नेट प्लॉट एरिया माइनस ओपन स्पेस प्रोवाइडेड माइनस प्लॉटेबल, और जो रहेगा वो रोड में छोड़ दीजिए. वैसे ही आएगा, वैसे छोड़ दीजिए, वैसा आता नहीं है सर.
वैसा एमएससीबी और उसमें से अगर अपन ने ग्रे वाटर निकाल दिया ना तो प्रॉपरली वही मान लीजिए मैं आएगा। एमएससीबी आपको को या तो दूसरा ओपन ticket स्पेस चाहिए के अंदर नहीं एक्स्ट्रा दे दूं या तो प्लॉट में एक्स्ट्रा दे दूं। नहीं, प्लॉट एज अ प्लॉट कंसीडर करना है उसको। ठीक है ना, एज अ प्लॉट कंसीडर कर लीजिए, तो वो प्लॉटेबल माइनस ही होगा ना सर, इन प्लॉटेबल रोड के कैलकुलेट। तो वही कह रहा हूँ कि नेट प्लॉट एरिया माइनस ओपन स्पेस प्रोवाइडेड माइनस प्लॉटेबल एरिया, और जो बचा उसको रोड में छोड़ दीजिए, इंटरनल रोड में। ऐसा कैसे जो बचा है थोड़ी, जितना तुम फिजिकली मार्क करोगे रोड उतना तो आएगा ना, कम नहीं आएगा ना। तो सर अच्छा अच्छा, तो दोनों इसमें फर्क आ रहा है ना सर, इसलिए वो टिकट रेस किए ना, उसमें आप देखिए मार्क किया हुआ है, एक ही छोटा अप्रोच रोड है। ठीक है, मैं चेक कर लेता हूँ, आपकी सभी चीजें मैच होना चाहिए फिजिकल के साथ। आप एक बार टैली तो कर लीजिए सर। ठीक। और सचिन सर है क्या, उनसे भी एक डिस्कस करना था दूसरे टिकट के रिगार्डिंग। बाहर गए। और कोई मीर सर, क्योंकि एक प्रपोजल सर 2 महीने से मिसिंग है। कहा टिकट का है? टिकट नंबर मैंने मेंशन किया है इसमें, और टिकट नंबर है 71898। बुल्डाना टाउन प्लानिंग का टिकट है 898। इसमें क्या हुआ है, दोनों विलेज दोनों इसको दिया है। नहीं टिकट का स्टेटस वापस फॉरवर्ड किया है मैंने इनको, एसएससी को। हाँ, कल मेरे ख्याल परसों बात भी हुआ था मेरा सचिन सर से, बट वो क्या है अभी भी दिख नहीं रहा है। तहसील में भी हमने चेक करने लगाया है, और इधर वो क्या एक विलेज 2 अलग अलग कॉन्फ़िगरेशन में इशू नहीं है ना? कॉन्फ़िगरेशन में इशू है सर। तो हमारा रिक्वेस्ट है कि बीपीएमएस डेवलपमेंट टीम जी वो उनका एनडेक्स या जो भी सिस्टम लेके वो कॉन्फ़िगरेशन बराबर सेट कर दीजिए, और प्रपोजल एसडीओ को फॉरवर्ड कर दीजिए। एसएससी को अथॉरिटी का नंबर सेंड कर देना, आपके पास है या तो है वो भी है, अक्षय जानकर सर के पास में मैडम का नंबर भी है। हाँ ठीक है, जिसके पास जाएंगे उसको बताता हूँ मैं कि नंबर लेकर वो रिजॉल्व कर। ठीक है। हेलो सर, अगर नहीं मिल रहा है तो उसको एटलीस्ट आप फिजिकली ट्रांसफर करवा दीजिए ना, क्योंकि कैसा है उधर ओनर और अथॉरिटी दोनों। जहाँ पे प्रपोजल तुम्हारा दिख नहीं रहा है ना वहाँ पे कर जी। ठीक है, मिल जाएगा जहाँ पे चाहिए, जहाँ से। ठीक है, अब बोलो आईटीआर। थँक्यू। टीडीआर संदर्भात विषय चालू करा, टीडीआर संदर्भात विषय चालू करा। हाँ, टीडीआरचं काय आहे आता? टीडीआर की ट्रेनिंग दे रहे थे, टीडीआर जनरेशन टीपी क्लायंट सॉफ्टवेअर ओपन करताना। हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो, बाकीचे क्वेश्चन बंद करा साहेब, आता टीडीआर विषय संदर्भात चालू करा, आम्ही त्यासाठी मीटिंग अटेंड केलेली आहे। हॅलो सर, म्हटलं तो टीपी क्लायंट 1045चा एरर येत होता मला। हा, तो मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं लास्ट मंथला, तर तुम्ही बोलले होते मला की नगरपालिकेत जे पोहोचेल त्यांना भेटा। त्यांनी मग मला कशाचा एरर होता? कनेक्टिंग एरर 1045। कनेक्टिंग एररचा पाथ ऍक्सेस डिनाय म्हणतो तो 1045। अरे सर, पाथ ऍक्सेस डिनाय रन ऍज ऍडमिन करून बघा ना सर, तुम्ही किती क्लायंट करून बघितलं मी सॉफ्टवेअर 5 ते 10 वेळा अनइन्स्टॉल करून बघितलं। त्यांनी मला सांगितलं ऑटोकॅड 2021 टाका, ते टाकून बघितलं। द्या नंबर द्या सर तुमचा। माझा मोबाईल नंबर का? हा 9503 7503 78 78 2498 2498। तुमचा इन्स्टॉलेशनचा इश्यू आहे बरोबर? हो, तो लास्ट 3 मंथ पासून आहे सर। त्यांनी मला लॅपटॉप बी चेंज करायला लावला, मी लॅपटॉप बी चेंज केला तरी सेम प्रॉब्लेम येतो। सेम प्रॉब्लेम येते ना? हो। नंबर एकदा परत सांगतो, 9503782498। हा बोला सर। ओके, येस सर। सर टीडीआरचं सेशन नेक्स्ट सेशन चालू होईल सर, टाइम नाही सर आज। टीडीआर जनरेशनचा जो आहे ना ते नेक्स्ट सेशनला घेऊया। प्राथमिक एक्झिस्टिंग जर टीडीआर आमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या संदर्भात माहिती द्या ना। एक्झिस्टिंग असेल तर ऑथॉरिटी कडून तुम्ही अपलोड करून घ्या ना तुमचं एक्झिस्टिंग। मालकाच्या लॉगिन ला जाऊन अपलोड करायचं एसडी सर्व्हिस डाटा एंट्री नाही सर, मालक नाही करू शकत, ओनर करू शकत नाही, कारण की टीडीआर जो इश्यू करतो रिझर्वेशनचे जे डिटेल असतात ना ऑथॉरिटीकडे असतात। ते सर टीडीआर साठी माझं मंजूर आहे, टीडीआर साठी माझं मंजूर आहे।
तर ते मला अपलोड करून एक्झिस्टिंग मध्ये अपलोड करावं लागेल का? त्यात तुमच्या एक्झिस्टिंग मध्ये अपलोड ऑथॉरिटी कडून करावं लागेल तुम्हाला. तर खरं ते अथॉरिटी म्हणजे डीआरसीचं जे आहे ते ओनरच्या लॉगिनच ओपन होतंय डीआरसीचं. सर हे डीआरसीचं ओनरचे ते न्यू साठी आहे. त्यात एक्झिस्टिंग पण आहे ना त्यात. सर एक्झिस्टिंग नाही, ते एक्झिस्टिंग तुमचे जे रिझर्वेशन ऑलरेडी जे इश्यूड केलेले आहे डीआरसी, ठीक आहे, ते ऑथॉरिटी अपलोड करणार. अथॉरिटी अपलोड करणार, कारण आम्हाला काय वाटलं ते त्याचा एक मोठा प्रश्न हा आहे, तुम्ही एखाद्या ओनरने किंवा आर्किटेक्चरने ऑलरेडी डीआरसी घेतलेली असेल, त्याचं ट्रान्झॅक्शन तुम्ही कमी जास्त केलं असेल तुमच्या लॉगिन मधून, पण ऑथॉरिटीने ते ऑलरेडी ते त्यांच्या बुक मध्ये हे केले असेल, तर मग त्याच्यामध्ये तफावत जनरेट होईल ना. सर मला असं वाटतंय की जर एक्झिस्टिंग जे आहे ते समजा ओनरच्या लॉगिन मधून नाही सर, ते एक्झिस्टिंग फॉर्म आहे. व्हेरीफाय अथॉरिटी करणार ना, व्हेरीफाय अथॉरिटी करणार का मग आम्ही जर अपलोड केलं तर? सर तिथे न्यू आणि एक्झिस्टिंग जो आहे तो फॉर्म अप्लिकेशन आहे, डीआरसीचा एक्झिस्टिंग नाही आहे. ठीक आहे, मग ते डीआरसी ट्रान्सफरचा पण ऑप्शन दिसतो त्यात, तो कोणी करायचा? तो आम्ही करायचा का मग? एक वेळा तुमच्या लॉगिनला ऑथॉरिटीनी जे जुनी डीआरसी आहे ते जनरेट करून दिली, बरोबर, तुमच्याकडे एरिया आला, मग त्यानंतर ते सगळं प्रक्रिया चालू होईल ना. मग अथॉरिटीने अपलोड केलं पाहिजे. हा, ऑथॉरिटीला एक फॉर्मॅट दिलेला आहे, एक्सेल दिलेला आहे, त्या फॉर्मॅट मध्ये ते डेटा एंट्री करून तुम्हाला ते देतात, आणि तुमचं रजिस्ट्रेशन पण असायला पाहिजे ईमेल आयडी. आमचं रजिस्ट्रेशन आहे सोडा, त्याचा काही विषय नाही, परंतु मला असं वाटत होतं की ते अथॉरिटीच्या ओनरच्या लॉगिन मधून आपण करायचं का? नाही सर, ओनरला नाही देऊ शकत ना आम्हाला, द्यायला काही हरकत नाही, पण त्याचा जो कच्चा चिट्टा आहे किंवा त्याचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ऑथॉरिटी मॅनेज करेल ना. एक्झिस्टिंग आणि न्यू मध्ये काय फरक आहे? एक्झिस्टिंग आणि न्यू मध्ये काय फरक आहे? सर मला सांगा, जेव्हा सिस्टीम आपली आता चालू झाली आहे 4-5 वर्षा पहिले, टीडीआर जे हे जुने जे टीडीआर आहेत त्याचं कोणाकडे डिटेल असेल सांगा मला, ते ऑथेंटिकेट कोण ऑथेंटिकेट करणार? बरोबर, तुम्ही हा एक्झॅक्टली जो एक्झिस्टिंग डेटा आहे तो तुम्ही टाकणारच असं थोडी नाही. मला असं वाटत होतं की ते एक्झिस्टिंग मध्ये आम्ही अपलोड केलं तर व्हेरीफाय अथॉरिटी करणार का काय असं वाटतं? एक्झिस्टिंग फॉर्म आहे सर, एक्झिस्टिंग फॉर्म तुम्ही जो ऍप्लिकेशन चालू केलेला आहे तो अर्ध्यामध्ये थांबलेला आहे, जो वेळ लागलाय तो एक्झिस्टिंग फॉर्म ऑटोमॅटिकली तुमचा तो ऍप्लिकेशन रिफ्लेक्ट म्हणजे अथॉरिटीने एक्झिस्टिंग. हा, तुम्ही ऑलरेडी अगर तुमच्याकडे ऑफलाईन डीआरसी टीडीआर असेल तर ते ऑथॉरिटीला सांगा की आमच्या लॉगिनला टाका. तुम्ही जसं ते तुमचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या ईमेल आयडीवर टाकलं ना तर ऑटोमॅटिकली तुमच्या लॉगिनला ते डीआरसी दिसून देईल, ऑप्शन मध्ये दिसतो. आणि काय सर त्याच्याबद्दल घेणार आहे का, त्या संदर्भात काही मीटिंग घेणार आहे का पुन्हा? डिटेल मध्ये सांगा हे करा. नाही, ऑथॉरिटीला सिंपल काय करायचं आहे, त्यांच्या लॉगिन मध्ये ऍडमिन मध्ये डायरेक्टली ते एक्सेल फॉर्म मध्ये डायरेक्टली ऑथॉरिटीला कोण करायचं? तुमच्या जे एसएससी तुमची जे आहे कोणी प्लॅनिंग असिस्टंट वगैरे कोण करणार? कोणाला वेळ असतो एवढं करायला साहेब सांगा बरं, कोण करणार? त्यांचं काम आहे ना सर, आम्हाला रिमोट द्या तुम्ही, सांगून देतो काय करायचं. आता तुमच्या इथे कोमल पाटील मॅडम इथे सांगलीमध्ये आहेत, त्यांनी ते करायचं म्हणजे त्यांच्या बाकीच्या गावावरती करायला लागेल. एसीसी आहे तो करून देईल, तुम्हाला हेल्प करायला पाहिजे. तुम्ही तसं त्यांना इंटिमेशन द्या साहेब तसं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हेलो सर। हाँ सर मैं पालघर डिस्ट्रिक्ट से बोल रही हूँ, श्रुति दिवाकर। मेरा एक टिकट था, टिकट नंबर है 71565। मैंने हाँ। टिकट रेज किया था 18 नवंबर को एंड रघुराव हाँ। सर के पास है वो टिकट 21 नवंबर से, और मुझे अभी तक उस टिकट का कोई रिप्लाई नहीं मिला है। और इशू था कि मैम एक बात सैनिटेशन बताइए मुझे, 71565। 565। अब ये मुझे एक बात बताइए मैम, आपका जो सैनिटेशन का इश्यू है इंडस्ट्रियल का लेआउट का है क्या, प्लॉट है क्या? नो सर, Industrial- एजुकेशनल बिल्डिंग है। हाँ, इसमें क्या आ रहा है आपका सैनिटेशन का? सैनिटेशन जो सैनिटेशन टेबल है और प्लॉट सेटबैक टेबल है, ये दोनों रिपोर्ट में यूडीसीपीआर के अकॉर्डिंग नहीं आ रहे हैं। नहीं, अब एजुकेशन में आपको सेटबैक क्या आ रहे हैं? सेटबैक मतलब सर वहाँ पे प्रोवाइड बता रहा है, एक सेकेंड है सर, मैं रिपोर्ट ओपन करती हूँ। आपका पालघर का है ना? यस सर। पालघर में तारापुर भोईसर के एरिया में है कि नॉन इंडस्ट्रियल एरिया में, क्या सिलेक्शन किया? सर वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन। अच्छा, सॉरी, मैं पालघर आरपी का बात समझ गया। नहीं सर। कॉर्पोरेशन का है ना वसई का? हाँ, वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन। चलेगा, ठीक है।
सर एक बार टिकट चेक कर लीजिए, क्योंकि ऑलमोस्ट 15 डेज से ज्यादा हो गए, लेकिन हमें अभी तक कोई रिप्लाई नहीं मिला है उस चीज का। चलिए सैनिटेशन का मैम हो जाएगा आपका, वो ऑलरेडी डेवलपमेंट किया है उसका। मतलब आपका जो रिक्वायरमेंट है सैनिटेशन का वो टिकट में मेंशन है ना आपके? यस सर, रिपोर्ट भी किया है, जो इशू है वो भी मैंने वहां पे अटैच करके टिकट रेज किया हुआ है। चलेगा मैम। अभी आपका जो टिकट है ना, हाँ जो अजय है वो देखेंगे, ठीक है? ओके सर, क्योंकि सर मेरा बात अक्षय जानूकर सर से हुआ था मंडे को। वो बोले थे कि आपको इवनिंग तक सोल्यूशन मिल जाएगा, बट इवनिंग तक सोल्यूशन नहीं मिला। ठीक है ना, आपको टिकट ट्रांसफर करते हैं, ठीक है? ओके सर। सर का नाम क्या बताया? अजय सर के पास? अजय सर, हाँ अजय सर। ओके सर। सर इसका सोल्यूशन कब तक मिलेगा, कोई आइडिया? सर मैम आपका प्रॉब्लम चेक करके मैं दे देती हूँ, तभी सोल्यूशन दे दी। ओके सर। एंड सर लास्ट, अगर आपकी तरफ से अगर करेक्ट होगा, ये कुछ इशू होगा तो फिर मैं बता। ओके सर, जो भी इशू रहेगा आप प्लीज एक बार कांटेक्ट कर लीजिए। हाँ हाँ। और सर लास्ट वेडनेसडे को जो मीटिंग हुआ था उस टाइम आपने बोला था कि टेक्निकल ग्रुप के लिए व्हाट्सएप नंबर लिया था, टेक्निकल ग्रुप ज्वाइन करने के लिए, जो कि हमारा कोई भी इशू रहेगा तो मतलब वहाँ पे कुछ हमें सोल्यूशन मिल सकते हैं। बट अभी तक ऐसा कोई व्हाट्सएप ग्रुप नहीं मिला ज्वाइन करने के लिए। आपने व्हाट्सएप नंबर भी लिया था सर? ठीक है ना, उसमें प्रोसेस में है अभी, वो अभी बनाया नहीं अभी तक, उसका परमिशन लेना पड़ेगा। ओके सर। सर बट ये टिकट का आप पहले देख लीजिए। हाँ चेक करके हम ऑलमोस्ट बहुत दिन हो गए हैं। हाँ एग्जैक्टली क्या है कैलकुलेशन? सर यस सर। 71264 एक मिनिट, क्वेश्चन विचारायच्या अगोदर जरा नाव रिपीट करा।